नमस्कार. सर्वांचं नवरात्री निमित्त अरेंज केलेल्या या तेजस्विना वधितमस्तु या लेक्चर सिरीज मध्ये मी वैद्य तेजस्विनी भाले स्वागत करते. माझे क्लिनिक प्रकृती आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक औंध आणि प्रकृती आयुर्वेद अकॅडमी याच्या वतीनं यावर्षी नवरात्री निमित्त हा उपक्रम आपण राबवला आहे. दररोज आपण संध्याकाळी 5 वाजता विविध क्षेत्रातील अतिशय बुद्धिमान आणि अतिशय डायनामिक अशा स्त्रियांबरोबर संवाद साधलाय. तो आजचा आपला विषय आहे योगशास्त्र आणि यासाठी सौ केतकी खिरे या आपल्याला आज मार्गदर्शन करण्याला आणि आपल्याशी गप्पा मारायला आलेल्या आहेत. सो आजचं हे आपण सेशन ठेवलेत हे 2 गोष्टींसाठी त्याचा मोठं होता, की एकतर या विषयातली माहिती सर्वांना मिळावी आणि त्यातनं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या स्वतःसाठी, तुमच्या कुटुंबासाठी त्याचा अंगीकार करावा. जसे योग आहे, आयुर्वेद आहे, आपण कायदे तज्ञांशी बोललो, आपण आहारशास्त्र तज्ञांशी बोललो. तो ते यासाठी होतं, की आपण त्यातनं एक मेसेज घ्यावा आणि आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवावेत. आणि दुसरं होतं, की मोटिव्हेटिंग फॅक्टर, की स्त्रिया इतक्या क्षेत्रामध्ये आज पुढे आहेत आणि त्या कुटुंबाची जबाबदारीही सांभाळतात आणि त्याचबरोबर स्वतःचं वैयक्तिक करिअरही त्यांनी खूप उच्च प्रतीचं घडवलेलं आहे. तर त्याबद्दलही आपल्याला माहिती व्हावी. वेगवेगळे करिअर अपॉर्च्युनिटीज आज आहेत, जे आपण आपल्या मुलांसाठी सांगू शकतो. ही माहिती स्त्रियांना, आपल्या कुटुंबियातील लोकांना व्हावी. त्या दृष्टीने आपण हे सगळे सेमिनार्स किंवा हे लेक्चर सीरीज अरेंज केलेली आहे. तो आजचा आपला महत्त्वाचा विषय आहे. जे आपलं एन्शंट इंडियन सायन्स आहे, दॅट इज योगशास्त्र. तो सर्वात प्रथम आजचे वक्ते सौ केतकी खिरे यांचं मी या कार्यक्रमामध्ये स्वागत करते आणि धन्यवाद देते, की त्यांनी या सेशनमध्ये येण्याची अगदी लगेच मला हो म्हणाल्या, इच्छा दर्शवली आणि खूप छान त्यांचे अनुभव आहेत. मी पर्सनली त्यांना ओळखते अनेक वर्षांपासून. तो आज नक्कीच त्यांच्या सगळ्या या अनुभवातनं, त्यांच्या या भाषणातनं तुम्हाला नक्कीच खूप चांगलं मार्गदर्शन होणार आहे, याची मला अगदी खात्री आहे. सो केतकी, तुमचं स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये आणि त्याचबरोबर सर्वजण जे आज इथे उपस्थित राहिलेले आहेत त्यांचंही मी स्वागत करते. दररोजप्रमाणे नवरात्रीचा आपला हा उपक्रम आहे, त्यामुळे देवीची प्रार्थना करून आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. नमस्ते शारदे देवी वीणा पुस्तकधारिणी विद्यारंभं करिष्यामि प्रसन्ना भव सर्वदा. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. तो आज आपल्याकडे या पूर्ण उपक्रमामध्ये ज्या स्त्रिया आलेल्या आहेत, यांच्यासाठी हा श्लोक आपण तो देवी समान म्हणतो, देवीसाठी म्हणतो. पण हे दोन्ही गुण आपल्या स्त्रियांमध्येही आहेत. एक म्हणजे बुद्धी आणि एक म्हणजे एक शक्ती. तो त्या सगळ्यांना वंदन आहे आणि आजचा आपला विषय आपण सुरुवात करूया. तो केतकी, मी तुम्हाला अगदी पहिला प्रश्न विचारते, की योगशास्त्र आज खूपच याची व्याप्ती फक्त भारतापुरती मर्यादित न राहता परदेशातही तो पोहोचलेला आहे आणि अनेक वर्ष झाली की परदेशातली लोकही योगशास्त्राचा अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यास करतायत, अध्ययन करतायत आणि रोजच्या जीवनामध्येही त्याचा वापर होतोय. तर योगशास्त्र हे अगदी पूर्वापार आलेलं, जसं आयुर्वेद शास्त्र 5000 वर्ष जुनं आहे आम्ही सांगतो किंवा आपल्याला माहिती आहे, त्याचप्रमाणे पतंजली ऋषींनी हे शास्त्र लिहिलंय आणि योगशास्त्राची निर्मिती झाली. तुम्ही स्वतः या शास्त्राची निवड का केली आणि तुमचं हे कार्य तुम्ही ते सुरू केलेलं आहे, ते कशा प्रकारे केलं याबद्दल जरा आम्हाला माहिती द्या, जेणेकरून काही इथे जॉईन झालेल्या अनेक माता असतील, ज्या त्यांच्या मुलांसाठी सुद्धा किंवा स्वतःसाठी देयर इज नो एज लिमिट कुठलंही करिअर सुरू करायला. त्यामुळे त्यांनाही याबद्दल काही मार्गदर्शन तुम्ही करू शकलात तर खूप छान होईल. नक्की. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देते. त्याआधी मला सगळ्यात पहिले तुमचे आभार मानायचे. प्रकृती आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिकच्या तुम्ही तेजस्विनी भाले आणि डॉक्टर समीर वैद्य असं दोघांचाही मी खरंच मनापासून आभार मानते, की तुमचा हा छान जो 9 दिवसाचा उपक्रम तुम्ही करता आहात, त्यामध्ये मला माझा विषय मांडण्यासाठी म्हणून तुम्ही आमंत्रित केलं. त्यामुळे मी त्यासाठी अगदी खरंच मनापासून तुमचे आभार मानते. तसंच या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती
जे सगळे श्रोते आज इथे वेळ काढून आलेले आहेत, त्यांचेही मी अगदी मनापासून आभार मानते. तर तुम्ही तज्ञ हा खूप मोठा शब्द ऍक्च्युली आहे. तर मी योगाभ्यासात जे काही शिकले, जे काही मला ज्ञान मिळालं, जे काही अनुभव मला मिळाले, ते मी सगळे तुमच्यात आज बरोबर शेअर करणार आहे. त्यातले काही अनुभव नक्कीच शेअर करणार आहे. तर मी या क्षेत्रात कशी आले, हे मला सांगायला अगदी नक्की आवडेल. अगदी सुरुवातीपासनं मी सांगेन, की मला लहानपणी खेळ हा प्रकार खूप आवडत होता. अभ्यासापेक्षा खेळणं जास्त, की शाळेतनं आलं, की पहिले दप्तर टाकायचं आणि खेळायला पळायचं आणि भरपूर वेळ खेळायचं आणि मग घरी आलं, की मग छान आपल्या रोजच्या ऍक्टिव्हिटीज ज्या असतात त्या. नंतर साधारण 8 ते 10 वर्षाचं झाल्यानंतर मग मला आमच्या घराच्या जवळच कराटेचा क्लास होता. तो मी कराटेचा क्लास जॉइन केला. कराटेचा क्लास जॉइन केल्यानंतर मला त्याची आवड निर्माण झाली आणि मी कराटेच्या फाईट्स असतात, तर त्या नॅशनल लेव्हल पर्यंतच्या फाईट्स मी खेळले आणि मी ब्लॅक बेल्ट पर्यंतच्या परीक्षा दिल्या. म्हणजे मला त्याची आवड निर्माण कदाचित फिटनेसची आणि याची सगळ्याची आवड तिथून सुरुवात झाली असावी असं मला वाटतं. मग नंतर मी कॉलेजमध्ये गेल्यानंतर मी आणि माझे वडील आम्ही दोघंही जण योग विद्या गुरुकुल या संस्थेच्या एक शिक्षिका होत्या. त्यांच्याकडे आम्ही योगासन वर्गाला दोघंही जण जायला लागलो. आणि मग तिथे त्या ज्या मॅडम होत्या त्यांनी मला सजेस्ट केलं, की आपल्या संस्थेच्या काही परीक्षा असतात. तर तुला इच्छा असेल तर तू द्या. तर त्या तू देऊ शकतेस. तर मी आणि माझे वडील आम्ही दोघांनीही परीक्षा दिल्या. वडिलांनी काही 1-2 परीक्षा दिल्या आणि मग नंतर मी योग शिक्षक पर्यंतच्या परीक्षा दिल्या. आणि मग त्याच्यानंतर पुढे मी माझं एम-सी-एम हे क्वालिफिकेशन आहे. तर एम-सी-एमच्या क्वालिफिकेशन वरती मी जॉब करत होते. कॉम्प्युटर टीचर असा जॉब करत होते. आणि मग नंतर लग्नानंतर मी योगासन वर्ग आणि कॉम्प्युटर टीचरचा जॉब असं दोन्हीही करत होते. मात्र छोटासा एक बदल झाला, की माझी मुलगी झाल्यानंतर मला हे दोन्हीही करणं प्रॅक्टिकली अवघड होतं. मग माझ्यासमोर प्रश्न पडला, की मी योगासन वर्ग घेणं हा मार्ग निवडायचा, की कॉम्प्युटर टीचर हा जॉब मी कंटिन्यू करायचा. तर माझ्या असं लक्षात आलं, की योगाच्या क्लासला येणारे जे सगळे साधक आहेत, त्यांना मी जे शिकवते आहे ते आवडतं आहे. आणि त्याचप्रमाणे माझंही जास्त इंटरेस्ट किंवा माझा जास्त कल तिकडे आहे, हे माझ्या लक्षात आलं. आणि मग मी तिथेच ठरवलं, की थोडीशी रिस्क होती, की जॉब सोडून योग वर्ग चालू करणं. पण मी ती रिस्क घेतली आणि मी पूर्णपणाने योगासन वर्गसाठी वेळ हे केला, दिला. आणि मग नंतर पुढे आपण जेव्हा याच्यामध्येच करियर करायचं आहे, हे जेव्हा मी ठरवलं, तेव्हा मला असं वाटलं, की आपल्याला ह्याच्यामध्ये अजून काहीतरी नवीन शिकणं हे खूप आवश्यक आहे. फक्त तेवढंच शिकण्यावरती थांबायला नको. म्हणून मग मी थोडीशी चौकशी केली आणि माझ्या लक्षात आलं, की योगशास्त्रामध्ये एम-ए करता येतं. मग योग विद्या गुरुकुल ही जी संस्था आहे, ही अफिलिएटेड टू नागपूर युनिव्हर्सिटी आहे. तर मग मी त्या संस्थेच्या चौकशी केली, जिथे मी आधीपासूनच हे होते. अ, सगळे तिथूनच शिक्षण घेतलं होतं आणि तिथे मला कळलं, की एम-ए करण्यासाठी आमचे सगळे लेक्चर्स पुण्यामध्ये व्हायचे. पण परीक्षा द्यायला नाशिकला जे मेन आमचं सेंटर आहे, तिकडे जावं लागतं. 10 दिवस तिथे जाऊन राहावं लागतं, हे आम्हाला कळलं. तर मग तिथे थोडीशी मनाची चलबिचल झाली होती, की काय करावं? ॲडमिशन घ्यावी का नाही? मग मी माझ्या मिस्टरांशी बोलले. मिस्टर म्हणले, "काही हरकत नाही. तू घे ॲडमिशन. आपण तेव्हा ॲडजस्ट करू." मग अगदी पहिल्या सेमिस्टरपासून ते शेवटच्या 4थ्या सेमिस्टरपर्यंत आम्ही प्रत्येक सेमिस्टरला 10 दिवस तिथे जाऊन राहत होतो. माझी मुलगी तेव्हा 3 वर्षाची होती. खूप लहान होती आणि तिला सांभाळणं हे खूप मोठं हे होतं. कारण ती राहत नव्हती. त्यामुळे एकटी राहत नव्हती. त्यामुळे तिला घेऊन तिथे जावं लागत होतं. आणि माझ्या मिस्टरांचा पाठिंबा खरंच इथे होता, की खूप मोठा पाठिंबा होता. कारण ते मी परीक्षेला गेल्यानंतर पूर्ण वेळ मुलीकडे बघायचे. बरोबर. आणि त्याच वेळेला पुण्यामध्ये सासूबाई घर सांभाळत होत्या. त्यामुळे हे 2 म्हणजे काय म्हणतात भक्कम मला पाठिंबा देणाऱ्या अगदी व्यक्ती बरोबर. माझ्या बरोबर होत्या. त्यामुळे माझं हे तेव्हा आता छान वाटतं, की अरे हां, आपण डिस्टिंक्शन मिळवून एम-ए कंप्लीट केलं. पण तेव्हा ती खरंच तारेवरची कसरत होती.
अगदी बरोबर. आणि मुलींनीही नक्कीच माझ्या मुलींनी किमयाने सुद्धा तेवढाच सहकार्य तेव्हाही केलं. म्हणजे खूप मोठा पाठिंबा तिचाही म्हणता येईल. अगदी, अगदी. आणि अगदी मला एक सांगावसं वाटेल, की माझ्या तेव्हा 2 बॅचेस चालू होत्या. मॉर्निंग आणि इव्हनिंग अशा 2 योगाच्या बॅचेस चालू होत्या. आणि तेव्हा मला थोडंसं असं मनात हे वाटलं, की अरे आपल्याला 10 दिवस क्लासला सुट्टी द्यावी लागेल आपण जेव्हा नाशिकला जाऊ तेव्हा. कारण तेव्हा हे अजून ऑनलाईन वगैरे असं काही नव्हतं. नाही. त्यामुळे सुट्टी द्यावी लागणार हे झालं. मग मी क्लासमधल्या पण सगळ्या मेंबर्सशी बोलले, की मला जेव्हा 10 दिवस जावं लागेल तेव्हा सुट्टी द्यावी लागेल. सगळेजण म्हणाले, "कशाला सुट्टी देतेयस? तू जे शिकवलंस ते आम्हाला खूप छान करता येतंय. आम्ही अगदी व्यवस्थित करू. तू इथली काळजी अजिबात करू नकोस." वाह! म्हणजे फक्त घरातले नाही, तर क्लासमधल्यांनीही सगळ्या मेंबर्सनी मला अगदी पाठिंबा दिला आणि तिथे मी अगदी निश्चिंत मनाने मग 10 दिवस तिथे परीक्षेचे जाऊन अभ्यास करू शकले आणि परीक्षा देऊ शकले. त्यामुळे म्हणजे मला असं वाटतं, की आपण जेव्हा एखादं चांगलं काम करायला हाती घेतो, तेव्हा खरंच चांगली माणसं ही आपल्या पाठीशी उभं राहतात, अगदी असं बरोबर. मला वाटतं. आणि शिक्षण अजून संपलेलं नाही. अजून शिकायची इच्छा आहे पुढे. बघू जसं-जसं जमेल तसं-तसं नक्कीच खूप शिकायला छान. आवडेल. खूप छान. तर तुम्ही आता नागपूर युनिव्हर्सिटीमधनं एम.ए. योगशास्त्र याची पदवी बरोबर. संपादन केली आहे आणि अगदी म्हणालात तसं, की शिक्षण कधीही संपत नाही आणि आपल्याला ते नाही. अपग्रेडही सारखं करावं लागतं. त्यामुळे करेक्ट. आणि ही पदवी मिळाली, त्याचा अभ्यास केलेला आहे, त्याचा अनुभव. कारण बरोबर. शास्त्र हे खोलवर माहिती असेल तरच आपण प्रॅक्टिकल नॉलेजमध्ये ते वापरू शकतो. आणि बरोबर. योगशास्त्र असं आहे, की डॉक्टर जसं आम्ही औषध देऊन पेशंटला बरं करतोय, आम्ही त्यांना काही सूचना देतोय, की तुम्ही व्यायाम करा, योग करा. तर तुम्ही सुद्धा पेशंटशी निगडीत असता, की पेशंटकडनं बरोबर. तुम्ही व्यायाम करून घेता. त्यामुळे करेक्ट, नक्कीच करेक्ट. हे शास्त्र किंवा त्याचा अभ्यास हा खोलवर दोन्ही म्हणजे अगदी योगशास्त्र पण आणि त्याच्या जोडीला मेडिकल मधल्याही गोष्टी तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं असतं. येस, त्यामुळे येस. खरंच बरोबर. खूप छान आहे, की तुम्ही एम.ए. योगशास्त्र ही पदवी संपादन केली आणि खरोखर बरोबर. जे म्हणालात ते अगदी बरोबर आहे. कुटुंबाच्या पाठिंब्याशिवाय आणि आयुष्यामध्ये अशी चांगली माणसं भेटल्याशिवाय पुढे जाता येत नाही. करेक्ट. आणि येस. आज असं झालंय, की आता स्त्रियांना सगळी दालनं खुली आहेत. त्यांनी फक्त पुढे सरसावण्याची गरज आहे आणि ती बरोबर. केली तर सगळेजण आपल्याला अगदी घरातलेही सगळे सपोर्ट करतात. त्यामुळे हे नक्कीच शक्य होतं. खूप छान सांगितलंत. त्यामुळे 2 गोष्टीही कळाल्या, की नाशिक, नागपूर, पुणे आणि युनिव्हर्सिटी या ज्या आहेत बरोबर. त्याच्याशी संलग्न त्यांच्यामध्ये जाऊन आपण एम.ए. योगशास्त्र किंवा त्याच्या पुढे बरोबर. जाऊन तुमची पी-एच-डी करण्याची इच्छा आहे. येस, त्यामुळे येस. आहे. ते तुम्ही तिथे जाऊन करू शकता. म्हणजे खूपच छान बरोबर, बरोबर. आणि पी-एच-डीसाठी आत्तापासूनच आमच्याकडनं शुभेच्छा. धन्यवाद. सो खूप छान. सो हे धिस इज अ रिअली अ मोटिव्हेटिंग पार्ट की आपण खरंच शिक्षण आणि या गोष्टी करणं आणि वयाचं कुठलंही बंधन न पाळता. जसं तुम्ही म्हणालात, की मुलगी 3 वर्षाची होती तेव्हा एम.ए. योगशास्त्राचं पदवी घेतली. सो त्याला बरोबर. वयाचं बंधन नाही आणि नक्कीच स्त्रियांनी हे अंगीकारावं. ते अगदी मी सांगू इच्छिते. आता सगळ्यात महत्त्वाचं आपण आपल्या विषयाकडे वाटचाल करूया. येस. आपले मी रोज सांगतेय या प्रत्येक सेशनमध्ये, की नवरात्र आहे, स्त्रियांच्या भोवती आपण बोलतो आहोत. पण फक्त बरोबर, स्त्री नाही, पण आपण अख्ख्या कुटुंबाचा विचार या सेशन्समध्ये करतोय. म्हणजे बरोबर, ती आई असो, वडील असो, आजी-आजोबा असो, मुलगा-मुलगी सगळे असो. सो आता बरोबर, मला या सगळ्यांचा विचार किंवा श्रोत्यांनीही तो लक्षात ठेवून तुम्ही दिलेली माहिती आपल्यासाठी आहे ही त्यातनं ग्रहण करावी. कुठल्या वयामध्ये आपण योगशास्त्र किंवा योगाभ्यास सुरू करावा? जसं बरोबर. लहानपणी, मध्यम वयात. कारण आपण बघतो, की प्रत्येक वयानुरूप शरीरामध्ये बदल होत जातात, बदल. मानसिक बदल होत जातात. तर हं, असं हं. कुठलं योग्य वय आहे, की जे मुलींसाठीही आहे आणि बाकी तुम्ही बाकीच्यांसाठीही सांगू शकता, की कुठल्या बरोबर, वयामध्ये आपण योगाभ्यासाची सुरुवात करावी? बरोबर, बरोबर. येस. छान प्रश्न आहे आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, की कुठल्या वयामध्ये आता हट्टप्रदीपिकेमध्ये असं दिलेलं आहे, की कुठल्याही वयामध्ये योगाभ्यास करायला सुरुवात हरकत नाही. म्हणजे वृद्ध, अतिवृद्ध, तरुण, दुर्बल अशा सगळ्यांनी कुठल्याही वयामध्ये योगाभ्यास सुरू करावा, हे लिहून ठेवलेलं आहे. प्रत्येकाने आपापल्या कॅपॅसिटीनुसार जे काही आपल्याला शक्य आहे, तो योगाभ्यास करावा, असं मी सांगेन. तर साधारण 7 ते 8 वर्षाची मुलगी किंवा मुलगा असेल, तर त्यांना अगदी छोटी-छोटी काही आसनं द्यायला, गंमत म्हणून कुठेतरी त्यांना वृक्षासन सांगितलं. कुठे त्यांना पतंग कसा उडतो म्हणून पतंगासन सांगितलं. अशी जर का काही आसनं सांगितली आपण,
तर ते आनंदाने करतात. तर अशी आसनं त्यांना किंवा सूर्यनमस्कार, एखाद दुसरा सूर्यनमस्कार हे 7व्या ते 8व्या वर्षी द्यायला हरकत नाही. आणि मग अगदी पूर्ण योगाभ्यास जो आहे, तो 10व्या ते 12व्या वर्षापासून सुरू करायला हरकत नाही. ओके. इनफॅक्ट तेव्हा केलाच पाहिजे. सगळे व्यवस्थित सूर्यनमस्कार, सगळी आसनं हे ते करू शकतात. तर मुलींच्या बाबतीत मी आधी सुरुवातीला सांगते. आणि तुम्ही जे मगाशी म्हणलात त्याच्यासाठी मला एक छोटंसं वाक्य मी सांगेन, की आपल्याकडे म्हणतात एक मुलगी शिकली की घर शिकतं असं आपल्याकडे आहे. तसं आपण मुलीला किंवा घरातल्या स्त्रीला जर का आनंदी ठेवलं, तर पूर्ण घर आनंदी राहतं. कारण ती आनंदी आहे म्हणल्यावरती तिच्या मनाचा जो ती आनंदी असली की आपोआप त्याचा सगळ्या घरावरती परिणाम होतो आणि घर आनंदी राहतं. अगदी त्यामुळे त्या दृष्टीने तिच्या आयुष्यातले जे 3 टप्पे आहेत, जे अतिशय महत्वाचे आहेत, की ज्याच्यामध्ये तिच्या शरीरामध्ये काही अतिशय महत्वाचे शारीरिक आणि मानसिक असे बदल घडून येतात. तर ते समजून घेणं फक्त स्त्रियांनी नाहीच, तर पुरुषांनी सुद्धा समजून घेणं. मुलगा म्हणून किंवा नवरा म्हणून किंवा वडील म्हणून किंवा सासरा म्हणून कुठल्याही नात्यांनी समजून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे जे कोणी हे ऐकतायत त्यांच्यासाठी हे खूप उपयोगी पडेल असं मला वाटतं. पहिलं जे आहे ते म्हणजे ऋतुप्राप्ती म्हणजे मेनाक पिरियड जो साधारण 12 ते 15 वर्ष असा सुरू होतो. हल्ली कालच आपल्याला डॉक्टर भारती लेले मॅडमने सांगितलं, की तो खूप अलीकडे आलेला आहे आणि आता तो अगदी 9व्या वर्षी सुद्धा येतो, की त्यातला बरीच कारणं आहेत. लाईफस्टाईल आहे, आहार आहे. अ, सध्याचे टीव्ही बघण्याचं प्रमाण आहे, त्याच्यामुळे आहे. तर ही अनेक कारणं आहेत. त्याच्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे गर्भारपण आणि प्रसूती म्हणजेच प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी. आणि तिसरं आहे ते म्हणजे रजोनिवृत्ती म्हणजे मेनोपॉज. तर ही तिन्ही टप्प्यांमध्ये बाईच्या किंवा स्त्रीच्या आयुष्यामध्ये मानसिक आणि शारीरिक असे खूप बदल घडतात. हार्मोनल चेंजेस जे होतात त्यामुळे हे सगळे बदल घडतात. तर पहिला आपण जो टप्पा आहे त्याविषयी पहिल्यांदा मी सांगेन, की घरामध्ये मुली खूप छान हसत खेळत असतात, पळापळी करत असतात, दंगा करत असतात आणि मग जसं-जसं साधारण 9-10 वर्षाच्या वयाला लागतात, तसं-तसं हळू त्यांचं पळापळी करणं, बडबड करणं थोडं कमी होतं. त्या शांत होतात, थोड्याशा हळव्या होतात, पटकन रडायला येतं. हे सगळे बदल मानसिक त्यांच्यामध्ये घडून येतात आणि शारीरिक बदल म्हणजे त्यांचं वजन वाढतं, उंची वाढते, ब्रेस्टचा भाग तयार व्हायला लागतो. हे सगळे चेहऱ्यावरती पिंपल्स यायला लागतात. हे सगळे ठळक असे बदल आपल्याला त्या मुलीमध्ये दिसायला लागतात. आणि मग हे सगळे जे बदल होत असतात, ते बदल आपल्याला कळतात. पण त्या मुलीच्या वयामध्ये त्या मुलीला हे कळण्याचं वय नसतं. आणि मग कुठेतरी ती मुलगी गोंधळून जाते. आणि मग त्या मुलीला ह्या सगळ्या ज्या फेजला तिला सामोरं जाण्यासाठी म्हणून योगाभ्यासाचा उपयोग होतो. तर मी इथे आपल्या ह्या ज्या 3 टप्पे आणि अष्टांग योग या दोन्हीचं मिळून एक छान तुम्हाला सांगेन, की कसा उपयोग होतो. अ, हे 3 टप्पे आहेत आणि तसेच अष्टांग योग, यम, नियम, आसन, प्राणायाम, धारणा, ध्यान आणि समाधी. हे 8 अंग आहेत योगाची. तर याच्यामधला आसनाचा फायदा इथे कसा होतो? तर मासिक पाळीच्या चक्रावरती नियंत्रण ठेवणारा हायपोथॅलमस नावाचा एक हार्मोन आहे, जो की पिट्युटरी ग्लँड्सच्या अगदी जवळचा आहे. तर हे आपली मासिक पाळी जर नियंत्रणात राहिली पाहिजे, म्हणजे दर महिन्याला व्यवस्थित पाळी येण्यासाठी म्हणून हे जे हार्मोन्स आहेत त्यांचं व्यवस्थित काम झालं पाहिजे. मग त्यासाठी म्हणून आसनं जर आपण केली, तर त्या पिट्युटरी ग्लँड्सचं किंवा हार्मोन्सचं हे काम व्यवस्थित राहतं, नियंत्रणात राहतं. तर आसनं कशी उपयोगी येतात? तर पाठीमागे वाकूनची जी आसनं आहेत, म्हणजे उष्ट्रासन आहे किंवा ऊर्ध्वासन आहे, ही जी आसनं आहेत, ती केल्यानंतर ही पिट्युटरी ग्लँड्सना चालना देण्याचं काम ही आसनं करतात. हं. त्यानंतर पोटावर झोपूनची जी आसनं आहेत, विपरीत शयनस्थिती किंवा पुढे वाकूनची जी आसनं आहेत, ती केल्यानंतर पोटावरती दाब पडतो आणि त्यामुळे पोटातले जे ऑर्गन्स आहेत किंवा आपण इंद्रिय म्हणतो, तिथे उत्तम प्रकारे रक्त पुरवठा व्हायला मदत होते. हं. या वयामध्ये मुलींना अगदी सगळ्यात महत्त्वाचं असतं म्हणजे, की मी कशी दिसते? मग माझी फिगर छान आहे ना?
की मी म्हणजे याकडे मुलींचं खूप जास्त लक्ष असतं. आपोआप आहे ते नॅचरल आहे. मग त्यावेळेला त्यांच्या शरीराचा आकार छान होण्यासाठी किंवा फिगर छान होण्यासाठी म्हणून अ, उभं राहूनची आणि बसूनची आसनं ही खूप उपयोगी पडतात. त्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे प्राणायाम. हं. तर प्राणायामाचा उपयोग इथे कसा होतो? तर मगाशी मी तुम्हाला जसं सांगितलं, की मुली हळव्या होतात किंवा कधी-कधी घरामध्ये चिड होते. घरातल्या माणसांची कुठेतरी उगीचच भांडण होतं आणि एकूणच किंवा खूप हळव्या होतात, अचानक रडतात. असे अनेक मानसिक बदल होतात. तर या मानसिक बदलांना सामोरं जाण्यासाठी आणि मनावरती, त्याच्या भावनांवरती ते जे काही जे मनाचं संतुलन आहे ते राखण्यासाठी आणि त्यांना जो काही एका बाजूला अभ्यास पण करायचा असतो, एका बाजूला हे अनेक विचार डोक्यामध्ये चालू असतात. त्यामुळे ताण निर्माण होतो आणि हा सगळा ताण जो आहे तो कमी करण्यासाठी म्हणून आपल्याला योगाभ्यासाचा फायदा होतो. तर प्राणायामाचा उपयोग इथे नक्कीच होतो. कारण चले वाते चले चित्तम असं म्हणलं आहे, की जसं आपला श्वास आपण जर का हे केला थांबवला, तर आपल्या मनातले विचार हे थांबतात. त्यामुळे कुंभकाचा इथे उपयोग होतो. हं. आणि आता मला इथे पतंजलींच्या सूत्रांचा उल्लेख करायला आवडेल. 2000 वर्षापूर्वी पतंजली ऋषींनी 195 सूत्र लिहून ठेवलेली आहेत. जी जे अगदी मानसशास्त्र आहे असं म्हणता येईल. आणि त्यांनी पहिलीच व्याख्या आहे सांगितलेली, योगश्चित्त वृत्ती निरोधः. योगश्चित्त वृत्ती निरोधः म्हणजे काय? योगाने अतिचंचल मनाला आपण नियंत्रणात ठेवणं. हे योगाभ्यासाने शक्य होतं. हे पतंजलींनी 2000 वर्षापूर्वीच सांगून ठेवलेलं आहे. म्हणजे आपण बऱ्याचदा म्हणतो, की माझ्या मनाचा विचार कोणी केलेला नाहीये. तर तसं नाहीये. प्रत्येकाच्या मनाचा विचार 2000 वर्षापूर्वी पतंजलींनी करून ठेवलेला आहे आणि त्याच्यात आजही कितीही बदल झाला तरी त्यात बदल झालेला नाही. आणि म्हणून योगाचा उपयोग या सगळ्या मानसिक बदलांमध्ये मुलींना धैर्याने सामोरं जाण्यासाठी या फेजमध्ये किंवा तो त्यांना त्रास कमी होण्यासाठी म्हणून योगाभ्यासाचा आपल्याला इथे उपयोग होऊ शकतो. आता थोडंसं चित्र बदललेलं आहे, की पूर्वी मगाशी मी म्हणलं तसं आपण खूप खेळलो, मैदानी खेळ आपण खूप खेळलो, की म्हणजे लंगडी खेळा, खो-खो खेळा, कबड्डी खेळा, लपाछपी खेळा, असे अनेक मैदानी खेळ आपण खेळलो. पण आता असं झालेलं आहे, की मैदानी खेळ म्हणजे मी कंपॅरिझन करत नाही, पण हा काळामध्ये झालेला आपोआप बदल आहे. त्या मुलींची पण काही चूक नाहीये, की सध्या ग्राउंडवरती जाऊन खेळणं किंवा मैदानी खेळ खेळणं हे कमी झालेलं आहे आणि आता ह्या कोविडच्या ज्या ह्याच्यामुळे मुलं घरात बसून आहेत. लॅपटॉप समोर म्हणा, कॉम्प्युटर समोर म्हणा, टीव्ही समोर बसून आहेत. त्यामुळे त्यांची हालचाल जी आहे ती पूर्णपणाने थांबलेली आहे आणि त्यामुळे सध्या पी किंवा आपण पी-सी-ओ-एस जे म्हणतो, काल मॅडमनी पण उल्लेख केला, की ज्यामध्ये मुलींना अति प्रमाणात रक्तस्राव होतो मासिक पाळीमध्ये किंवा अजिबातच होत नाही किंवा पोटामध्ये प्रचंड दुखतं आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या मुलींना या वयामध्ये कळत नाहीत. हं. त्याच्यामुळे अ, त्यांनी जर आधीपासूनच योगाभ्यास सुरू केला, तर त्यांना नक्कीच या हा जो हार्मोनल इम्बॅलन्स होतो, त्यामुळे हा जो त्रास होतो, त्याला सामोरं जावं लागणार नाही. आणि अगदीच मी असं सांगेन, जर कोणी मुली या फेजमध्ये आता असतील, की त्यांना पी-सी-ओ-डी किंवा पी-सी-ओ-एसचा त्रास असेल, तर त्यांनी योग्य तो वैद्यकीय सल्ला घेऊन घ्यावाच आणि शिवाय योगाभ्यासाचाही सुरुवात करावी. त्यांनी 1 तास मिनिमम रोज कुठल्याही वेळी सकाळी म्हणा, संध्याकाळी म्हणा, योगाभ्यास करणं, सूर्यनमस्कार करणं हे अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना नक्कीच फायदा होईल. शेवटी हे अनुभवतीचं शास्त्र आहे. अनुभव स्वतः घेतल्याशिवाय फरक आपल्याला कळत नाही. त्यामुळे नक्कीच लवकरात लवकर मी असं सांगेन, की ज्या मुली या फेजमधनं जातायत, त्यांनी लवकरात लवकर योगाभ्यास सुरू करावा. अ, हां. अजून एक मुद्दा मी सांगेन इथे, की मासिक पाळीमध्ये काल मॅडमनी जे सांगितलं ते परत सांगेन, की 4 दिवस कुठल्याही प्रकारचे व्यायाम करू नयेत. म्हणजे स्विमिंग म्हणा, सायकलिंग म्हणा, कुठलेही नाही, योगासनं म्हणा, कुठलेही व्यायाम करू नये. तर पूर्णपणे आराम करावा, विश्रांती घ्यावी. एखाद दिवशी आपण सिनेमाला जायचंय म्हणून आपण
व्यायाम करत नाही. तर मग ते आपल्याला जर चालतं, तर मग 4 दिवस जर का आपण ही विश्रांती आपण स्वतःसाठी घेतो आहोत. म्हणजे असं होतं, की अरे मी 4 दिवस कशासाठी क्लास बुडवू? उगीचच माझा 4 दिवस क्लास बुडतोय असं मनात येतं. आणि मग आपण एखाद दिवशी सिनेमाला जायला म्हणून आपण क्लास बुडवतोच ना. मग हे 4 दिवस पूर्ण विश्रांती घेऊन घरी बसणं. का तर स्वतःसाठी. कारण त्याचे पुढे जाऊन अ, गर्भारपणामध्ये किंवा बाळंतपणामध्ये त्याचे विपरीत परिणाम आपल्याला नको व्हायला, म्हणून हे 4 दिवस आराम करणं हे खूप आवश्यक आहे, असं मला वाटतं. अगदी बरोबर. खूप छान सांगितलंत केतकी, की हं. या वयामध्ये रजप्रवृत्ती सुरू होताना जे शारीरिक, मानसिक बदल होतात ते नक्कीच त्या मुलींना काहीच समजत नसतात. आणि तेव्हा जसं आपल्या सगळ्याच वक्त्यांनी आजपर्यंत सांगितलं, की मानसोपचार तज्ञांनीही सांगितलं, वैद्यांनीही सांगितलं, बरोबर, आहार तज्ञांनीही सांगितलं, की तुम्ही या बरोबर, काळामध्ये फॅमिली, आई, पालक यांनी सगळ्यांनी त्यांच्याकडे लक्ष देणं, त्यांना समजून घेणं आणि त्याच्यामध्ये काही चुकीचं नक्कीच होत नाहीये हे त्यांनाही माहिती असतं. पण त्यावेळेस बरोबर, समजून घेणं आणि त्यानुसार त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करणं ही खरं पूर्ण कुटुंबाची तेव्हा गरज असते. सो त्यांनी बरोबर, हे केलं पाहिजे. मुलींनी सुद्धा आपण बघतो कारण आता तुम्ही ज्या यांनी सांगताय, की 4 दिवस आराम करा, व्यायाम करू नका. कारण याचा अनुभव आपल्याला रोज येतो, की लोकं हे फॉलो बरोबर. करत नाहीत. नाही करत. बरोबर, अक्षरशः मैदानी खेळ खेळणं, व्यायाम करणं, जिम करणं, स्विमिंगला जाणं, की या बरोबर, गोष्टी अ, अ, पूर्णतः या 4 दिवसात केल्या जातात आणि त्याचे दुष्परिणाम हे नक्कीच दिसतात. आणि बरोबर. ते तेव्हा काही असं नाहीये, की मुलगी आहे म्हणून तुला करायला सांगत नाहीये, असा भाव कुठेही नसतो. नसतं. हे त्यात वय असं असतं कमीपणाचं काहीच नाहीये. करेक्ट. त्यामुळे तेव्हा त्यांना ते समजत नाही. पण नक्कीच घरच्यांनी हे समजावून सांगणं गरजेचं आहे. बरोबर. जेणेकरून हे पी-सी-ओ-एस, ओबेसिटी किंवा मेन्स्ट्रुअल डिसऑर्डर्स मग करेक्ट, पुढे करेक्ट. जाऊन त्याचा परिणाम की इन्फर्टिलिटी असे केसेस वाढायला अगदी लागलेत बरोबर. आता सध्या, की याच्यावरती बरोबर. होऊ नये. सो ही खूप हं. महत्वाची माहिती तुम्ही दिलीत. सो हे बरोबर. झालं मध्यमवयीन सॉरी अतिशय बाल्यावस्थेमध्ये किंवा किशोरावस्था. मेनआर्च या स्टेजला आपण बरोबर, या प्रकारे व्यायाम त्यांनी सुरू करावा. दररोज बरोबर, 1 तास व्यायाम करावा असंही तुम्ही सांगितलंय. त्याची आसनंही खूप विविध तुम्ही नावंही मेन्शन केलीत, की जेणेकरून पोटाचा भाग किंवा कमरेचा भाग याची हालचाल बरोबर, जास्तीत जास्त व्हावी. आता बरोबर. याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला असं विचारू इच्छिते, की अशा काही कंडिशन्स किंवा तुमचा काही अनुभव आहे का, की क्लिनिकली, की हं, हं. कुठलातरी आजार घेऊन एखादा अ, अ, व्यक्ती तुमच्याकडे आलेली आहे, की मला या आजारासाठी योगाभ्यास करायचा आहे. कारण मला माझ्या बरं. डॉक्टरने सुचवलंय, मी इकडे वाचलेलं आहे आणि मला येस, येस. योगासनं करायची आहेत. तर असा काही बरोबर. तुमचा अनुभव तुम्ही सांगू शकाल का? हो, नक्कीच सांगते. फक्त 1-2 आपले मुद्दे मी फक्त हो, पूर्ण अगदी, करते अगदी. त्याच्या आधी चालेल? येस. मला ह्याच्यामध्ये आता आपण मगाशी म्हणलो तसं, की हा फॅमिलीचा हे आहे, कार्यक्रम आहे. त्यामुळे मला इथे असं अजून एक सांगावसं वाटतं, की फक्त मुलींमध्ये हे बदल घडतात का? तर नाही. मुलांमध्ये सुद्धा त्या टीनेजमध्ये फरक पडतात. त्यांची उंची वाढते, मग दाढी-मिशी येते, मग त्यांना बरोबर, असं एकदम आपण बरोबर. मोठे झाल्याचा फील यायला लागतो. मग बरेचसे जे पालक आहेत त्यांना माहितीये काय-काय बदल घडतात आणि मग आई-वडिलांची चिंता, पालकांची चिंता वाढायला लागते. तर मग या मुलांना सुद्धा कुठेतरी त्यांच्या मनावरती ताबा ठेवणं किंवा त्यांच्या इच्छांवरती ताबा ठेवायला शिकवणं, हे योगामधनं घडू शकतं. अगदी आणि बरोबर. मी इथे सांगेन, की योगाभ्यास म्हणजे फक्त आसन आणि प्राणायाम हे नाही, तर पूर्ण अष्टांग योग याला उपयोगी आहे. पतंजलींनी लिहिलेले यमनियम जे आहेत, त्याचा अगदी मनापासून म्हणजे मी असं सांगेन, की थिअरीचा सुद्धा मुलांनी अभ्यास केला पाहिजे. इनफॅक्ट शाळेमध्ये सुद्धा हा जर का विषय हे केला तर खूप उपयोगी होईल. कारण यमनियम जे आहेत पतंजलींचे, ते जर का अगदी मनापासून अभ्यासले आणि त्याचे अंगीकारले, तर मुलांचं अक्षरशः म्हणजे आयुष्य घडू शकतं. इतके छान यमनियम पतंजलींनी सांगितलेले आहेत. त्यामुळे अगदी वाऱ्यापेक्षा जास्त वेग आपल्या मनाला असतो. त्यामुळे त्या मनाला नियंत्रणामध्ये ठेवणं हे खूप अवघड आहे आणि त्या वयामध्ये जर का ते घडलं, तर पुढचं त्यांचं भविष्य खूप चांगलं होऊ शकतं. त्यामुळे मुलांमधला सात्विक गुण हा वाढू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं, की फक्त मुलींनी नाही, तर मुलांनी सुद्धा या योगाभ्यास करणं हे खूप आवश्यक आहे आणि योगाभ्यास मुलांनी सुरू केला, की आई-वडिलांचीही आपोआप कुठेतरी चिंता कमी होईल, की नाही बाबा माझी मुलगी किंवा माझा मुलगा आता योगाभ्यास करतो आहे आणि त्याचा त्याच्या मनावरती ताबा आहे. म्हणजे आपल्याला काही गोष्टी कळत असतात, की मी व्यसन करतो आहे, हे चुकीचं आहे, हे कळतंय, पण वळत नाही,
किंवा आपली संगत कोणाबरोबर आहे हे कळत असतं की ही वाईट संगत आहे, पण वळत नाही. पण ते जे आहे ते योगाभ्यासाने होऊ शकतं. मुलं व्यवस्थित स्वतःच्या मनावरती ताबा ठेवू शकतात. हे नक्कीच हे होऊ शकतं आणि पालकांची त्यामुळे चिंता आपोआप कमी होऊ शकते असं मला वाटतं. त्यामुळे कारण काय आहे ना, आपण मुलांना वेगवेगळ्या क्लासला घालतो. अगदी आपण डान्स क्लासला घालतो किंवा चित्रकलेच्या क्लासला घालतो, एखादं वाद्य शिकवायला घालतो. त्याप्रमाणेच मी असं सांगेन, की ते ज्या क्षेत्रामध्ये आहे, म्हणजे तो क्लास आहेच. त्याशिवाय त्यांनी जर का योगाभ्यास केला, तर ते ज्या क्षेत्रामध्ये ते शिकतायत किंवा जे काही करतायत, त्याच्यामध्ये त्यांना यश मिळवण्यासाठी म्हणून योगाभ्यास नक्कीच फायदेशीर ठरू शकेल. कारण साधारण 40 प्लस एजच्या बऱ्याचशा स्त्रिया किंवा पुरुष हे योगाभ्यास करतायत, अगदी मनापासून करतायत. त्यांना ते कळतंय. पण यंग जनरेशन ही अजून तितकीशी योगाभ्यासाकडे वळलेली नाहीये. त्यामुळे मला आपल्या ह्या माध्यमातून सगळ्यांना सांगावंसं वाटेल, की लहानपणापासून मुलांना हे सुरुवात करा आणि नक्कीच मुलांमध्ये फरक जाणवेल. तर हे मला एक सांगावंसं वाटतंय. आणि दुसरा आपला जो टप्पा आहे तो म्हणजे गर्भारपण आणि प्रसूती म्हणजे प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी. तर या टप्प्यामध्ये सुद्धा स्त्रियांच्या मध्ये खूप हार्मोनल चेंजेस होतात. तर या काळात गर्भवती महिला आणि तिचं बाळ या दोघांनाही गर्भसंस्कार वर्ग हे योगामध्ये घेतले जातात. तर गर्भसंस्कार वर्ग म्हणजे 3 ह्याच्यामध्ये असतात, की प्रीनॅटल योगा, अँटीनॅटल योगा आणि पोस्टनॅटल योगा. तर म्हणजे एखाद्या कपलनी चान्स घ्यायचा आहे हे ठरवल्यानंतर लगेचच त्यांनी आधीपासून जर योगाभ्यासाला सुरुवात केली तर त्यांना फायदा होऊ शकतो. त्यानंतर अँटीनॅटल योगा म्हणजे अगदी पहिल्या दिवसापासून ज्या दिवशी प्रेग्नन्सी आहे हे कळतं, त्या दिवसापासून ते डिलिव्हरीच्या दिवसापर्यंत पूर्ण त्या स्त्रीनं, त्या महिलेनं योगाभ्यास करणं अपेक्षित आहे किंवा त्यांना गर्भसंस्कार दिले जातात. प्रत्येक ट्रायमेस्टर वाईज आसनं वेगळी असतात, प्राणायाम वेगळा असतो. प्रत्येकाने त्याप्रमाणे योग्य त्या व्यवस्थित शिक्षकांकडे जाऊन शिकावं. म्हणजे असंच कुठेतरी बघून हे करू नये. कारण प्रत्येक ट्रायमेस्टर वाईज वेगवेगळी आसनं असतात, वेगवेगळे प्राणायाम असतात. तर गर्भसंस्कार म्हणलं की मुख्य म्हणजे आसन, प्राणायाम, ध्यान, शवासन आणि योगनिद्रा हे सगळं त्याच्यामध्ये येतं. आसनं ही अगदी सोपी असतात. म्हणजे ज्यांनी कधीही आसन केलेलं नाही, कधीही योगाभ्यास केला नाही, त्याही करू शकतील. अशी आसनं आपण करू शकतो. प्राणायाम, अनुलोम-विलोम, भ्रामरी हे प्राणायाम त्या करू शकतात, ज्या की स्ट्रेससाठी खूप उपयोगी पडतं. सध्याच्या सगळ्याच स्त्रिया आपण मगाशी बोललो तसं प्रत्येक म्हणजे गृहिणी जरी असली तरी पण तिला ताण असतो. घर पूर्ण सांभाळण्याचा ताण तिच्यावर असतो. एखादी जर का वर्किंग वुमन असेल, तर तिला घर, ऑफिस दोन्ही सांभाळणं अवघड असतं. एखादी बिझनेस वुमन असते, तर सगळ्यांनाच ताण असतो. तर मग या 9 महिन्यांमध्ये तिच्यावरती कुठलाही ताण येऊ नये असा आपण प्रयत्न करतो. पण हा 9 महिन्याचा पिरियड खूप मोठा असतो. तेव्हा जेव्हा मानसिक आणि शारीरिक हे थोडेसे ताण नाही म्हटलं तरी येतात. मग त्याचा त्रास महिलेला किंवा बाळाला होऊ नये म्हणून योगाभ्यास करणं खूप आवश्यक आहे. प्राणायामाचा उपयोग बाळाला अगदी छान व्यवस्थित ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी, कारण बाळाला आईच्या मार्फतच ऑक्सिजन मिळत असतो. त्यामुळे त्यासाठी प्राणायामाचा उपयोग होऊ शकतो. मनःशांतीसाठी पुन्हा तेच स्ट्रेससाठी स्ट्रेस कमी करण्यासाठी म्हणून ध्यानाचा उपयोग होऊ शकतो. योग निद्रा ही एक आहे जी की पूर्ण हेड टू टो रिलॅक्सेशनसाठी शवासन आणि योग निद्रा आहे. तर शवासन काय आहे, की शवासन म्हणजे अगदी थोड्या वेळामध्ये शरीर शिथिल करण्याची क्रिया म्हणजे शवासन आहे. आणि योग निद्रा मात्र वेगळी आहे. निद्रा जरी असली तरी जागं राहून झोपायचं नाही. अशा स्थितीमध्ये पूर्ण ज्या काही सूचना दिल्या जातात त्याप्रमाणे अगदी डोक्यापासून पायापर्यंत अगदी छोटे-छोटे जे अवयवांची नावं घेतली जातात आणि त्याप्रमाणे शरीर शिथिल करणे आणि गर्भवती महिलेसाठी वेगळी योगनिद्रा असते. तर हे सगळं करणं, ओंकार ध्यान करणं हे खूप आवश्यक आहे. अ, त्यानंतर एक मला अगदी छान सांगावसं वाटेल, की काल मॅडमनी पण सांगितलं किंवा श्रुती कुलकर्णी त्यांनीही सांगितलं, की फीडिंग करणं खूप आवश्यक आहे बाळाला. ते अगदी बरोबर आहे.
त्यात अजून एक छोटंसं ऍड करावंसं वाटतं मला, की फीडिंग करताना त्या महिलेने बाळाला घेऊन एका शांत खोलीमध्ये बसणं हे खूप आवश्यक आहे. कारण सध्या टीव्ही, मोबाईल आणि लॅपटॉप यासमोर बसून फीडिंग करणं हे अतिशय अयोग्य आहे. कारण त्यामुळे बाळ डिस्टर्ब होतं आणि मग त्याचं व्यवस्थित पोट भरणार नाही असंही होऊ शकतं. त्यापेक्षा त्या बाळाला घेऊन एखाद्या शांत खोलीमध्ये जर ती स्त्री बसली आणि डोळे मिटून तिने त्यावेळेला जर कुठल्याही देवताचं तिच्या जे आराध्य दैवत असेल त्याचं नामस्मरण केलं, तर त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट बाळावरती होऊ शकतो. आणि बाळ व्यवस्थित मग पोट भरलं, की पुढचे 1.5-2 तास छान मग खेळतं. तर हे खूप आवश्यक आहे. कारण नाहीतर मग असं होतं, की बाळ मांडीवर असतं आणि आई कुठेतरी मोबाईल घेऊन बसलेली असते. तर असं नाही झालं पाहिजे. तर हा छोटा बदल मी एक ॲड करेन, की हे मला नक्की सांगायला आवडेल. त्यानंतर आपला एक शेवटचा टप्पा जो आहे मेनोपॉजचा. साधारण 42 ते 50 साधारण हे जे वय आहे, त्या वयामध्ये रजोनिवृत्ती येते. तर ह्याच्यात परत मेनाक सारखंच परत इथे सुद्धा हार्मोनल चेंजेस होतात. पुन्हा सगळे मूड स्विंग्स असतात. फक्त फरक एवढा असतो, की मेनाक पिरियडमध्ये आपल्याला कळत नसतं आणि मेनोपॉज पिरियडमध्ये आपण मोठे असतो. आपल्याला माहिती असतं, की आता हा पिरियड येणार आहे. मग आधीपासूनच आपण योगाभ्यास सुरू करणं किंवा आधीपासूनच त्या दृष्टीने आपण मनाची सगळी तयारी करणं म्हणजेच हे की ध्यान, ओंकार, प्राणायाम जे आपल्याला शक्य आहे ते करणं हे खूप आवश्यक आहे. त्यामुळे आता असं नाही राहिलेलं बऱ्यापैकी बायका तेवढ्या अवेअर आहेत, की मेनोपॉज आला किंवा म्हणजे मी आता कुठेतरी वृद्धापकाळाकडे चालली आहे, असा विचार करणाऱ्या आता स्त्रिया माझ्या मते राहिलेल्या नाहीयेत. कारण मी बघते तर खूप बायका आता म्हणजे 50 55 नंतरच्या बायका खूप छान एन्जॉय करतात किंवा त्यांचा जो छंद आहे, खूप छान जोपासताना दिसतात. त्यामुळे आता ह्या मासिक पाळीची आपल्या शरीराला आवश्यकता राहिलेली नाही. म्हणून निसर्ग आपल्याला ही जी मासिक पाळी आहे ती बंद करतो आहे. एवढंच त्याचं हे आहे. त्यामुळे मी मगाशी म्हणलं तसं खूपशा स्त्रिया आता 40 प्लस सगळ्या दिसतात योगासनं अगदी रेग्युलरली करताना किंवा त्या अगदी आनंदाने आणि छान हे करत आहेत. येस. तर हे खूप महत्वाचं आहे. आता मी अगदी बरोबर. तुमच्या तुम्ही हां. पुढच्या प्रश्नाकडे मी येस, तुम्हाला येस. विचारलेल्या प्रश्नाकडे वळण्याच्या आधी तुम्ही येस, आता येस. जे 2 गोष्टी सांगितल्या त्या मी फक्त हायलाइट करू इच्छिते आणि अगदी हां. छान मला त्या पटल्या, की मुलींसाठीच फक्त योगासनं आहेत आणि लहानपणापासून फक्त मुलींनीच न करता मुलांनी सुद्धा ती सुरू करणं गरजेचं आहे. आणि योगासनांकडे आता तुम्ही म्हणालात तसं 40 किंवा 35च्या पुढचे लोकं पटकन आता यायला लागली आहेत. कारण शारीरिक आणि मानसिक ताणतणावही खूप वाढलाय आणि तो अगदी कमी बरोबर. करण्यासाठी योगासनं आणि प्राणायाम याचा उपयोग खूप चांगला दिसून येतो. अगदी प्रूव्हन आहे आता हे. बऱ्याच गोष्टी याच्यामध्येही निघतायत. तो विषयी आपण त्याच्याबद्दलही मी तुम्हाला विचारेनच. तर ही एक गोष्ट आहे आणि दुसरं म्हणजे की मुलं त्यांना थोडं जिमचं अट्रॅक्शन असतं. करेक्ट, करेक्ट. कुठेतरी फिटनेस करणं किंवा धावणं, पळणं बरोबर. याच गोष्टी म्हणजे व्यायाम हे त्यांना माहिती असतं. अगदी पण बरोबर. योगासनं, की ज्याच्यामध्ये शरीरातले प्रत्येक स्नायूंची हालचाल होतीये, प्रत्येक हं, हं. बोन चालले जातायत, तुमची इलॅस्टिसिटी मेंटेन राहतीये. तर हे हं, हं. करणं आणि त्याचबरोबर जसं तुम्ही म्हणालात योगच चित्तवृत्ती निरोधः. फक्त एक्झॅक्टली. शरीर बरोबर, नाही तर चित्त, आपलं मन हे सुद्धा त्यांनी कंट्रोलमध्ये येणार आहे. सो बरोबर. नक्कीच लहान मुलांनी म्हणजे त्या वयामध्ये पालकांनी मुलांकडनं योगाभ्यास करायला सुरुवात केली पाहिजे आणि येस. आई-वडिलांचं बघून मुलं करतात त्यामुळे नक्कीच सगळ्या कुटुंबाने मिळून योगाभ्यास केला पाहिजे. सो हे करेक्ट. मुद्दे तुम्ही येस. अगदी छान मांडलेत. गर्भारपणातले आणि गर्भिणी संस्कार आम्ही वैद्य म्हणून सुद्धा शरीरशुद्धीपूर्वक गर्भधारणा अशी बरोबर. कन्सेप्ट आहे ज्याला तुम्ही प्रीनेटल म्हणालात, ज्याच्यामध्येच आम्ही करेक्ट. औषधी सिद्ध देऊन, पंचकर्म करून आणि योगाभ्यास. कारण आम्ही आयुर्वेदिक वैद्य असल्यामुळे योग याला पहिल्यांदा प्राधान्य देते आणि मी प्रत्येक अगदी पेशंटला बरोबर. आधी योगाभ्यास करायला सांगते. कारण बरोबर. भलेही जिम करा, हायकिंग करा, हं. सायकलिंग करा, पण त्या जोडीला योग हा फार गरजेचा आहे. अगदी बरोबर. गर्भारपणामध्ये गर्भिणी परिचर्येमध्ये तुम्ही जे गर्भसंस्कार करून घेता, तेही फार बरोबर. फायदेशीर ठरतात. आणि आजकाल येस. तर म्हणजे फक्त आयुर्वेदिक डॉक्टर नाही, तर बाकीचे मॉडर्न मेडिसिनचे डॉक्टर सुद्धा
गर्भसंस्काराकडे लोकांना आता सांगतात की तुम्ही हेही करा किंवा आमच्या बरोबर. हॉस्पिटलमध्ये आम्ही योगाचे वर्ग सुरू करेल, तुम्ही त्याच्यामध्ये जॉईन व्हा. बरोबर. सो आता येस. हे सायन्स म्हणजे हे आहेच आहे, पण आता बाकीच्या आपण म्हणूया की बाकीच्या सायन्सनी पण ते ऍक्सेप्ट करून सुरुवात केली आहे. सो बरोबर. प्रत्येकाने याचा नक्कीच फायदा करून घेतला पाहिजे, की जे सगळ्यांना वाटत असतं की नॉर्मल डिलिव्हरी व्हावी. तर त्यासाठी करेक्ट, हा करेक्ट. व्यायाम खूप गरजेचा असतो. बुद्धीवर काम व्हायला, गर्भाच्या बुद्धीवर काम व्हायला, त्याची इम्युनिटी वाढायला नक्कीच योगाभ्यास छान फायदेशीर ठरतो. आणि नंतर सुद्धा जसं तुम्ही म्हणालात, की मेनोपॉजकडे जायचं आहे. सो हा प्रवास सुद्धा सुकर व्हावा म्हणजे सगळं तेव्हा कळतंय. तर ते ॲक्सेप्ट करणं आणि त्यातनं होणारे दुष्परिणाम किंवा होणार आहेत, त्रास होणारच आहेत. पण ते कमी प्रमाणात व्हावे. जसं कालही लेले मॅडमनी सांगितलं. त्या पद्धतीने बरोबर. ते त्रास कमी होण्यासाठी नक्कीच योगाभ्यास हा उत्तम मार्ग आहे. तो तुम्ही बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं, की योगाचार्य किंवा तुमच्यासारख्या एक्सपर्टीजकडनं तो शिकून घेऊन केला पाहिजे. ना की बरोबर. फक्त बरोबर. कुठेतरी बघितलंय, ऐकलंय आणि स्वतःहून केलाय. बरोबर. सो हे फार बरोबर. महत्वाचं आहे. आता मी तुम्हाला जो प्रश्न विचारला त्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगा, की मेडिकल कंडिशन्स आणि योगा बरोबर. याच्याबद्दलचे तुमचे बरोबर. येस. मी आता इथे सांगते की प्रत्येक क्षेत्रामध्ये योगाचा कसा उपयोग होत होते, की मी जेव्हा साधारण 4 ते 5 वर्ष म्हणजे 4-5 वर्षापूर्वी माझ्या क्लासला एक जण जॉइन झाल्या. तर त्यांचं स्वतःचं पार्लर आहे आणि त्या जेव्हा मेहंदी भिजवायच्या, तर त्यांना मेहंदीची ॲलर्जी होती, की त्यांना मेहंदी भिजवल्यानंतर खूप शिंका यायच्या आणि त्या त्यांना सहन नाही व्हायच्या, इतक्या शिंका यायच्या. मग त्या क्लासला जॉइन झाल्यानंतर त्यांनी मला विचारलं, की "केतकी मला अशा खूप शिंका येतात, तर ह्याच्यावरती काही आपल्याकडे हे आहे का? योगाभ्यासामध्ये काही उपाय आहे का त्याच्यावरती?" तर मी त्यांना नक्कीच म्हणलं, "हो आहे. तुम्ही रोज तुमचं पार्लर झाल्यानंतर सगळ्यात शेवटी एक 5 मिनिटं बसून काही आवर्तनं कपालभातीची करा." त्या म्हटल्या, "चालेल, काही हरकत नाही." आणि त्याप्रमाणे त्यांनी अगदी सिन्सिअरली आणि रेग्युलरली कपालभाती केलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला येऊन काही दिवसांनी सांगितलं, की "केतकी माझी आता ॲलर्जी पूर्णपणाने वाह! गेली आणि आता मी मेहंदी भिजवली तरी मला शिंका येत नाहीत." कारण हा जो श्वसन मार्ग शुद्ध होतो, की त्याची ती क्रिया आहे, शुद्धिक्रिया आहे. त्यामुळे त्यांची ती पूर्णपणाने ॲलर्जी गेली. तर हे असं ऐकलं की खूप छान वाटतं. अगदी छान. गुड. त्यानंतर एक ओळखीचेच काका आले आणि त्यांनी काहीतरी जड उचललं गेलं त्यांच्याकडनं आणि त्यांची कंबर दुखायला लागली. जनरली मी असं करते, की असं जर काही असेल कंबरदुखी, गुडघेदुखी किंवा मानदुखी, तर त्यांना 1 टू 1 कन्सल्ट करते शक्यतो. कारण क्लासमध्ये शक्य होत नाही. त्यामुळे त्यांना 1 टू 1 कन्सल्ट करते. तर त्यांना मी त्यांच्या घरी जाऊन त्यांना मी काही आसनं त्यांच्याकडनं करून घेतली, काही सूक्ष्म हालचाली करून घेतल्या आणि त्यांनी ते अगदी सिन्सिअरली केलं आणि ते त्यानंतर त्यांची पूर्णपणाने कंबरदुखी थांबली. म्हणजे ते खूप ठिकाणी जाऊन आले होते आणि खूप म्हणजे अस्वस्थ झालेले होते ते. पण योगाभ्यास पूर्ण जो त्यांना सांगितला, सिन्सिअरिटी खूप महत्वाची आहे. त्यांनी खूप सिन्सिअरली केलं ते आणि त्यामुळे त्यांना तो फरक पडला. जाणवलं. अगदी छान. आणि आता सगळ्यात महत्वाचं माझ्या घरातलं उदाहरण मी देते, की ते म्हणजे असं, की माझ्या सासूबाई आहेत. म्हणजे माझा जेव्हा क्लास बंद होता मुलगी झाल्यानंतर, तर त्या वर्षभरात माझ्या सासूबाईंचा व्हेरिकोज व्हेन्सचा त्यांना खूप त्रास झाला आणि त्यांना चालता येत नव्हतं. त्यांना मांडी घालता येत नव्हती आणि मग खूप त्रास होत होता आणि मग नंतर जेव्हा मी क्लास सुरू केला, त्याच्यानंतर रेग्युलरली त्या क्लासला यायला लागले आणि त्यांचा कुठलंही औषध न घेता व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास पूर्णपणाने आता गेला अरे आणि आता त्यांना व्यवस्थित छान मांडी घालून बसता येतं. चालतानाही पाय दुखत नाही आणि त्या उत्तम प्रकारे धनुरासन सुद्धा करतात. अरे वाह! वाह! तर हे अगदी माझ्या घरातलं आणि अगदी जवळचं उदाहरण आहे. पण ह्याला एकच आहे, की त्यासुद्धा खूप सिन्सिअर आहेत. अगदी न चुकता त्या क्लासला येतात. त्यामुळे सिन्सिअरिटी खूप आवश्यक आहे. आपलं योग काय किंवा आयुर्वेद काय, या दोन्हीमध्ये असं आहे, की कदाचित तुम्हाला रिझल्ट यायला वेळ लागतो. पण जो रिझल्ट येतो तो आपला कायम काय राहतो, कायम होतो तो. परत तुम्हाला ते त्रास होत नाहीत. अगदी बरोबर.
ते मॅगी सारखं नाहीये की बाबा 2 मिनिटात चला हे केलं की झालं. जे आरोग्याला फारसं फायदेशीर चांगलं नाहीये. नाहीये. हो. नाहीये. त्यामुळे तेवढा पेशन्स ठेवणं किंवा तेवढा संयम आणि चिकाटी या 2 गोष्टी खूप आवश्यक आहेत. असं मी इथे सांगू इच्छिते. अगदी छान. हां. आणि अजून एक असं सांगेन, की कुठल्या क्षेत्रात ह्याचा उपयोग होतो, तर तेही मी सांगते, की सध्या आय-टी इंडस्ट्री ही खूप अगदी मोठ्या बरोबर. खूप सध्या काय म्हणतात मोठ्या प्रमाणावर असलेली आय-टी इंडस्ट्री किंवा बँकिंगचे जॉब्स आहेत, की जिथे बसूनची कामं केली जातात आणि लॅपटॉपच्या समोर बसून सतत कानाला हेडफोन लावून सी पोझिशनमध्ये आपोआप असं आपण बसतो लॅपटॉपच्या समोर. नॅचरली होतं ते. आणि मग मानदुखी, कंबरदुखी हे त्रास सुरू होतात. आणि हे त्रास सुरू झाल्यानंतर मग किंवा आता लगेच नाही, पण भविष्यात ते त्रास सुरू होतात. मग नंतर हे करण्यापेक्षा जर आत्ताच योग्य ती काळजी घेणं ही खूप आवश्यक आहे. तर मी मध्ये काही 2020 मध्ये काही असे फ्री वर्कशॉप्स घेतले. अशाच वर्किंग प्रोफेशनल्ससाठी, लहान मुलांसाठी. तर त्याच्यानंतर मला एका सॉफ्टवेअर कंपनीमधून पुण्यातलाच फोन आला, की "मॅडम आम्हाला आमच्या एम्प्लॉईजसाठी अ, योगाचा वर्ग घ्यायचा आहे. एक वर्कशॉप घ्यायचा आहे, छान. ऑनलाईन वर्कशॉप." तर मी त्यांना म्हटलं, "काहीच हरकत नाही, आपण घेऊया." आणि 3 दिवसाचा असा वर्कशॉप त्यांचा घेतला. तर ही आय-टी प्रोफेशनल्स 10 ते 12 तास काम करतात. त्यांना डेडलाईन्स असतात. शनिवार, रविवार सुद्धा कामं करायला लागतात. तर मग त्यांना काही वेळेला 1 तास काढणं सुद्धा अवघड असतं. मग अशा वेळेला त्यांनी वर्किंग अवर्समध्येच साधारण एक 10 ते 15 मिनिटं फक्त काढून जागेवर बसून, खुर्चीवर बसूनची काही अगदी सहज आणि सोपी खुर्चीवर बसून किंवा खुर्चीच्या साइडला कडेला उभं राहून अशी काही आसनं मी त्यांना सांगितली. प्राणायाम सांगितला, फेस एक्सरसाइज सांगितली. तसंच चेअरवरती बसूनच शवासन त्यांचं घेतलं आणि अगदी योगनिद्रा सुद्धा त्यांची घेतली. आणि ते सगळं झाल्यानंतर त्यांचा इतका छान मला पॉझिटिव्ह फीडबॅक आला. ते म्हणले, "खूप छान वाटलं आम्हाला." आणि मग ते ऐकल्यानंतर खूप छान वाटलं आणि कुठेतरी हेही चांगलं वाटलं, की कंपनी त्यांच्या एम्प्लॉईजचा विचार करते विचार आहे. करते. एक्झॅक्टली. कारण एम्प्लॉईज जर चांगलं काम केलं एम्प्लॉईजनी तरच कंपनीचेही पुढे हे आहे आणि त्यांची एम्प्लॉईजची पण प्रॉडक्टिव्हिटी वाढायला नक्कीच मदत होऊ अगदी शकेल. बरोबर. त्यामुळे तेही एक छान म्हणजे अनुभव मला सांगावासा वाटला. खूप छान, खूप छान. सो ह्या मेडिकल कंडिशन जसं आता तुम्ही म्हणालात व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे इतका बरोबर, त्याचा त्रास होत असतो, की प्रत्येकाला सर्जरी करणंही शक्य नसतं किंवा ती बरोबर. अवस्था आलेली नसते आणि त्याला असा योगातनं किंवा यातनं जर फायदा मिळत असेल आणि तुम्ही स्वतः बघितलंय, तर नक्कीच याचा जर उपयोग केला तर व्हेरिकोज व्हेन सारखे इश्यूजही सॉल्व्ह होऊ शकतात. अगदी बरोबर. छान. खूप प्रमाणामध्ये सध्या काम चालू आहे. जसं डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे, थायरॉइड आहे. बरोबर, यावरती बरोबर. सुद्धा योगाचे वर्ग किंवा योगासनांचा उपयोग करून घेतला, प्राणायामाचा, अष्टांग योगाचा उपयोग झाला, तरी सुद्धा बरोबर. या डिसीजमध्ये, या सगळ्या लाईफस्टाईल डिसऑर्डर्समध्ये खूप चांगले रिझल्ट दिसतात, की लवकर ही औषधं त्याची कमी होतात किंवा ती लोकं जास्त त्यांची शरीर साथ द्यायला लागतं, की आपण हा आजाराला पळवून लावूया. बरोबर. त्यामुळे नक्कीच या बाकीच्या आजारांमध्येही योगाचा तुमचाही सहभाग खूप असणारच आहे, की असेही येस. पेशंट तुम्ही क्युअर करत असणार. बरोबर. आय-टी सेक्टरचं खूप छान तुम्ही उदाहरण दिलंत. कारण गेले वर्षभर सगळेच आय-टी वाले झालेत. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. बरोबर. की अगदी बरोबर आहे. बसून-बसून सगळ्यांचीच मान पाठ अगदी कंबर. लहान मुलं पण अगदी ह्याच्यात लहान सुटली मुलंही नाहीयेत. ऑनलाईन स्कूलिंगमुळे बरोबर, बरोबर. त्यांचाही हा मोठा इश्यू आहे आणि ऑनलाईन वर्किंग किंवा कॉम्प्युटर समोर बसून अगदी तुम्ही म्हणालात तसं स्केलेटलची जी काही पूर्णतः अलाइनमेंट जाते, अलाइनमेंट ती जाते. बरोबर करण्यासाठी स्नायूंची ताकद वाढणं आणि ते व्यवस्थित असणं फार गरजेचं आहे आणि जे फिजिकल अवेअरनेस योगाभ्यासामुळेच शक्य सेटिंग होऊ शकतं. बरोबर, अगदी बरोबर. बरोबर. तर करेक्ट. तुम्ही हे अगदी बरोबर सांगितलं आणि तुमचा असा वर्कशॉप झालाय. आय-टी सेक्टर मधलेही बऱ्याच कंपनीज आहेत, की ज्या आता त्यांच्या एम्प्लॉईजसाठी बाकीच्या गोष्टी असतात, जशा एन्जॉयमेंटच्या गोष्टी असतात. करेक्ट, त्यानुसार करेक्ट. आता वेलनेस सेक्टरकडे वळायला लागल्या. सो वेलनेसमध्ये येस. सर्वात महत्त्वाचा भाग हा योग आणि आयुर्वेदाचा येतो, की जेणेकरून तुम्हाला फॉर युअर माइंड अँड बॉडी
वेलनेस अँड वेलबिंग ही हम्म. लोक काम करतात. त्यामुळे तुमचे हे बरोबर. अनुभव खरंच खूप चांगले आहेत आणि असेच तुम्ही करत राहावेत अजून उपक्रम, की जेणेकरून येस. योग हा अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा आणि त्यांनी तो रोज त्याची प्रॅक्टिस करावी. तुम्हाला बरोबर. याच्यामध्ये काही अजून ऍड करायचं असेल तर, नाहीतर मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारेन. ओके. मी एकच फक्त ऍड करेन की अगदी भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा सांगून ठेवलेलं आहे की युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. म्हणजे असं की तुम्ही योग्य आहार विहार आणि तुमचं योग्य झोप आणि जे तुम्ही जागा राहता तीही वेळ जर सगळी योग्य असेल, तुमची दिनचर्या योग्य असेल, तर तुम्हाला नक्कीच योग हा विषय जमू शकतो किंवा तुम्हाला कुठल्याही आजार किंवा हे होणार नाहीत. तर हे भगवान श्रीकृष्णांनी सांगून ठेवलेलं आहे किंवा पतंजली ऋषींनी 2000 वर्षापूर्वी सांगून ठेवलेलं आहे. तर मला असं वाटतं की नक्कीच याचा आपण सगळ्यांनी हे केला, अवलंब केला तर अगदी नक्कीच बरोबर. आपल्याला फायदा होऊ शकेल. सो सगळ्या सेशन्स मधनं अगदी एक अधोरेखित लाईन येते, ती म्हणजे प्रत्येकाने आपला आहार, विहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य याचं बरोबर. पालन व्यवस्थित करावं आणि बरोबर. तेच मेन सूत्र आहे, की तुम्हाला हेल्दी आणि लाँग लाईफ आयुष्य मिळू शकतं. तो करेक्ट, अगदीच करेक्ट. महत्वाचा आहे आणि आपल्याकडे भारत किंवा आपली संस्कृती ही सर्वात जुनी संस्कृती आहे. त्यामुळे आयुर्वेद, योग हे सर्वात जुने शास्त्र आहेत. जे आता बरोबर. आणि वी आर फॉर्च्युनेट की हे आपल्या देशात निर्माण झालेत, आपल्या लोकांनी केलेत आणि आता आपलं काम आहे की आपण ते आधी फॉलो करावं. फॉलो करावं. वेस्टर्न बरोबर. लोकं खूप प्रमाणामध्ये योग आणि आयुर्वेदाचं फॉलो करतात. सो भारतीय हम्म. लोकांनी सुद्धा हे जर केलं, तर नक्कीच त्यांचं पण जीवनमान हे अगदी बदलू शकतं. आता बरोबर. मी जे बरोबर. म्हटलं केतकी की परदेशामध्ये सायन्स हे वाढलेलं आहे. योग हा खूप प्रमाणामध्ये परदेशात लोक अंगीकारतात. माझे बरोबर. स्वतःचे बरेच स्टुडंट्स आहेत, जे अगदी नॉन इंडियन्स आहेत, जे आयुर्वेद आणि योग शिकण्यासाठी म्हणून भारतात येतात. तिथे बरोबर. राहून काही कोर्सेस करतात आणि स्वतःचं योग अकॅडमी किंवा योगाचं एखादा क्लास किंवा इन्स्टिट्यूट सुरू करतात. आणि सगळ्यात महत्वाचं की कसं होतं, की काहीतरी त्यांनी बघितलंय. त्यांना अनुभव आलाय. जसं तुम्ही म्हणालात, की बरोबर. बरोबर. अनुभवल्याशिवाय होणार नाही. नाही. आता आता मुद्दा असा येतो, की कुठलंही शास्त्र म्हणजे जसं हे आपलं खूप जुनं शास्त्र आहे. पण आजचं हम्म. मॉडर्न सायन्सच्या भाषेमध्ये आपल्याला त्याला जर प्रूव्ह करायचं असेल, प्रूव्ह म्हणूया किंवा त्या भाषेत आपल्याला मांडायचं असेल. आय विल नॉट से बरोबर. प्रूव्ह करायची गरज नाही, कारण हे शास्त्र आहेच आहे एवढं मोठं, की त्यांनी बरोबर. रिझल्ट्स मिळालेलेच आहेत आणि मिळतातच. पण बरोबर. या भाषेमध्ये जर मांडायचं असेल, तर संशोधन फार महत्वाचं आहे. बरोबर. ठरतं. सो कुठल्याही प्रकारचा संशोधन किंवा जी गोष्ट दिली आहे ती पुन्हा आपण त्याच्यावरती प्रकाश टाकणं. ते या हम्म. प्रकारचं रिसर्च वर्क हे सध्या योगशास्त्रामध्ये सुद्धा चालू असणारच आहे. सो येस. असं काही अनुभव तुमचे आहेत का, की तुम्ही स्वतः योग आणि याच्यामध्ये काही संशोधन केलेलं आहे आणि त्यातनं तुम्हाला अजून काही छान रिझल्ट्स मिळालेत आणि तुम्ही सांगू शकता, की हे केलं म्हणून येस. येस. योगशास्त्राचा इतका आम्हाला 200% फायदा झालेला आहे. करेक्ट, करेक्ट. येस. हा अनुभव तर माझा अविस्मरणीय अनुभव आहे की म्हणजे एमएचं जेव्हा आमचं 3rd सेमिस्टर होती किंवा 4th सेमिस्टर, तर तेव्हाच आम्हाला थिसिस सांगितला होता की ज्याच्यामध्ये रिसर्च करणं असं सांगितलं होतं. तर विषय काय घ्यावा हा प्रश्न होता आणि मग मी थोडासा विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझ्या ओळखीमध्ये राजश्री खडसे मॅडम म्हणून आहेत. तर त्यांची स्वतःची रिलायबल पेस्ट कंट्रोल म्हणून त्यांची कंपनी आहे. तर माझ्या मनात विचार आला की ह्या पेस्ट कंट्रोल ऑपरेटर्ससाठी आपण योगाभ्यासाचा विचार करू शकतो. आणि मग मी मॅडमना संपर्क केला आणि मी मॅडमशी बोलले आणि त्याही तितक्याच उत्साही आहेत. त्यांनी लगेचच तयार झाल्या त्या आणि त्या म्हणल्या, "आपण नक्कीच ही कल्पना छान आहे आणि आपण करूयात." आणि मग या सगळ्या पेस्ट कंट्रोल ऑपरेटर्ससाठी म्हणून एक योग वर्ग आम्ही अरेंज केला. तर त्याकरता काही वैद्यकीय चाचणी करावी लागणार होती. कारण हे जे पेस्ट कंट्रोल ऑपरेटर्स असतात, ते साधारण 10 ते 12 तास काम करतात आणि ते जेव्हा काम करतात, तेव्हा त्यांचा पेस्टिसाइड्स किंवा इन्सेक्टिसाइड्स म्हणजे कीटकनाशक हे वापरली जातात त्यांच्याकडून, ज्यामधून रासायनिक वायू बाहेर पडतो
आणि तो श्वसन मार्गामधून त्यांच्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचतो. आणि तो फुफ्फुसांपर्यंत पोहोचल्यानंतर त्याचा विपरीत परिणाम हा फुफ्फुसांवरती होण्याची शक्यता असते. पण ही एकच बाजू झाली नाण्याची. नाण्याची दुसरी बाजू जर आपण विचार केला, तर असं आहे, की हे त्यांचं चरितार्थाचं साधन आहे. आणि दुसरं म्हणजे हे जर केलं नाही, तर आपल्यासारखे जे ग्राहक आहे, त्यांच्या आरोग्याला धोका होऊ शकतो. त्यामुळे हे काम तर महत्वाचं आहे. मग ह्याच्यातनं काहीतरी सुवर्ण मार्ग काढणं हे आवश्यक होतं. मग मी विचार केला, की आपण योगाभ्यास त्यांना दिला, तर त्यांच्या श्वसन संस्थेची कार्यक्षमता वाढण्यासाठी मदत होईल. आणि मग मी हाच विषय थिसिससाठी घ्यायचं असं ठरवलं. आणि मग या साठी म्हणून काही वैद्यकीय चाचण्या कराव्या लागणार होत्या. त्यासाठी मी तुम्हालाच संपर्क केला हो. होता. अगदी, अगदी. तर हां. तर तेव्हा आपलं हे पीक फ्लो मीटर म्हणून जे आहे, जे फुफ्फुसांची कार्यक्षमता ज्याने तपासली जाते, ते पीक फ्लो मीटर आणि हिमोग्राम याच्या चाचण्या केल्या गेल्या. त्यानंतर डॉक्टर समीर भाले सरांचा खूप मोठी मदत झाली, की त्यांनी प्रत्येक पेस्ट कंट्रोल ऑपरेटर्स म्हणजे आपले 30 पेस्ट कंट्रोल ऑपरेटर्स पैकी 22 पेस्ट कंट्रोल ऑपरेटर्स सिलेक्ट केले होते आणि त्या प्रत्येकाची वजन, उंची, त्यांचा रक्तदाब, त्यांची सगळी आहार-विहार आणि हिमोग्राम आणि पीक फ्लो मीटरचं रीडिंग आणि हिमोग्राम हे सगळं रेकॉर्ड सरांनी घेतलं आणि त्यानंतर आपण योग वर्गाला सुरुवात केली. तर योग वर्ग हा साधारण 20 मिनिटाचा होता आणि त्यासाठी अं, त्यांना जी बॅक बेंडिंगची आसनं आहेत, की उष्ट्रासन आणि भुजंगासन ही 2 दिली, जेणेकरून चेस्ट ओपन होते, छातीचा भाग ताणला जातो आणि त्यामुळे रेस्पिरेटरी सिस्टीमसाठी उपयोग होतो. असं त्यांना आसनं दिली गेली आणि श्वसन मार्ग शुद्ध होण्यासाठी जी कपालभाती असते, ती कपालभाती त्यांना दिली. आणि हा वर्ग 7 आठवडे रोज घेण्यात आला आणि या वर्गाला हे सगळे 22 ऑपरेटर्स अगदी रेग्युलरली सिन्सिअरली म्हणजे मी त्यांचा अटेंडन्स सुद्धा घेत होते, की अगदी सिन्सिअरली पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत सगळेजण एकही दिवस म्हणजे 10 ते 12 तास काम करायचं. पण तरीही 9 वाजताच्या त्यांना जायचं असायचं. ते 8:30ला शार्प 8:30ला क्लासला आलेले असायचे आणि 8:30 ते 9 वर्ग करून ते मग त्यांच्या कामाला जायचे. म्हणजे रात्री कितीही उशीर झाला तरी सकाळी क्लासला ते अगदी वेळेवर यायचे. असं त्यांनी खूप छान हे केलं आणि त्यानंतर मग 7 आठवडे हा क्लास पूर्ण झाल्यानंतर मग पुन्हा एकदा सगळं रीडिंग घेतलं गेलं. पुन्हा त्यांचं वजन, रक्तदाब, पीक फ्लो मीटरचं रीडिंग आणि हिमोग्राम या सगळ्या चाचण्या केल्या गेल्या. आणि मला आठवतंय तेजस्विनी त्याच्यामध्ये आपण त्यांना आहाराचं एक व्याख्यान सुद्धा दिलं होतं. अगदी, अगदी. तुम्ही, येस, की येस. आहार कसा असावा याचं व्याख्यान तुम्ही दिलेलं होतं. आणि त्याप्रमाणे ते आहार सुद्धा लिहून देत होते. ज्यांचा आपण डाएट चार्ट आपण त्यांना सांगितला होता. त्यामुळे ते डाएट चार्ट पण व्यवस्थित देत होते. आणि या सगळ्यानंतर आपण जेव्हा त्यांचा रिझल्ट बघितला, तेव्हा पहिल्या दिवशीच्या आणि 7 आठवड्यानंतर शेवटच्या दिवशीच्या दोन्हीच्या रिझल्टमध्ये, रीडिंगमध्ये खूप छान सकारात्मक असा बदल आपल्याला दिसून आला. येस. आणि त्यांच्यातही खूप उत्साह आणि हे त्यांना हे केलं कारण काही जण असे होते, की त्यांना ते खूप आवडत होतं आणि ते अगदी उत्साहाने करत होते आणि ते सांगतही होते. काही जण अगदी म्हणजे एक्सप्रेस होतात तसे छान सांगत होते, की मॅडम खूप छान वाटलं आणि एरवी आम्ही रात्री दमून जातो. पण आता ना आम्ही सकाळी क्लास केला ना, की आम्ही रात्रीपर्यंत दमत नाही. आम्ही मस्त काम करतो. असं ते अगदी छान त्यांचा पॉझिटिव्ह हे आला. नक्कीच माझ्या गाईड ज्या होत्या त्यांनीही मला खूप मदत केली. डॉक्टर जान्हवी भंडारी मॅडमनी. तर पुन्हा एकदा असंच की हा माझा दुसरा अनुभव म्हणेन मी, की जेव्हा चांगलं काम काहीतरी मी करायला हाती घेतलं, तेव्हा तुमच्यासारखी चांगली मंडळी माझ्या पाठीशी उभी राहिली. त्याच्यामुळे हे छान हा एक रिसर्च चांगला झाला आणि ह्याच्यामध्ये आम्हाला छान फरक हा व्यवस्थित आपल्याकडे मेडिकली आपल्याला प्रूव्ह करता येईल असा रिझल्ट आपल्याकडे आला. आणि योगायोगाची गोष्ट अशी जी अगदी मला सांगायला आनंद होतोय,
की हा जो रिसर्च मी केला तर त्याचं योग विद्या गुरुकुलमची जी संस्था आहे त्या संस्थेचं दर महिन्याला मासिक येतं योग सुगंध. त्या मासिकामध्ये हा जो आपला रिसर्चचा हे आहे तो पब्लिश झाला आता याच महिन्यात योगायोग अरे वा वा, की याच खूप खूप महिन्यात तो अभिनंदन. येस थँक्यू तो प्रसिद्ध झाला. त्यामुळे हा खूप छान आणि असं आठवण होती. आणि सगळ्यात शेवटी आपण त्यांना एक छोटासा कार्यक्रम केला होता आणि त्यांना सगळ्यांना पार्टिसिपेशन सर्टिफिकेट दिलं होतं. हो हो. आणि आणि Yes. तोही कार्यक्रम खूप छान झाला. तर हे अगदी अविस्मरणीय आहे अगदी माझ्यासाठी. खूप छान, खूप छान. सो मला आता तुम्ही हे तुमचा एम.ए.चा थिसिस आहे असं म्हटल्यावरती ते सगळे पार्टिसिपंट्स आठवले आणि अगदी करेक्ट. मला त्याच्यामध्ये ॲड ऑन करावंसं वाटेल, की जसं तुम्ही हा दिलात, की ते वयानुरूप म्हणजे वयानी सुद्धा वेगवेगळ्या ग्रुप्समधले येस, होते. येस. काही तरुण हो, हो. होते, काही मध्यम, काही वृद्ध होते. का करेक्ट, करेक्ट. आपण त्यांना आहार-विहाराचं मार्गदर्शन केलेलं, की हं, हं. साहजिक आहे, की शिळं खाण्याची प्रवृत्ती जास्त होती किंवा पटकन जंक फूड बाहेर वडापाव मिळतोय तर तो खा. अशा बरोबर. प्रकारचा आपण आहार त्यांना बंद करा आणि रोजची भाजी-भाकरी खा हे सांगून सुद्धा सांगितलं आणि त्यांनी फॉलो केलं होतं. फॉलो आणि त्याचे अगदी छान रिझल्ट दिसलेले. बरोबर. कपालभाती केल्यामुळे नक्कीच फायदा जाणवलेला कारण एअर एंट्री इतकी छान त्यांची सुधारली होती. येस. कारण एवढ्या फ्युमिगेशनमध्ये काम करायचं आणि तुम्ही बरोबर. सगळं सांगितलंत, की कसं रिस्पिरेटरी सिस्टमचे डिसऑर्डर्स होतात. काहींना बरोबर. मला असं वाटतंय की जे आठवतंय त्यानुसार, की ऑफकोर्स सगळे जेंट्स होते. काहींना सिगारेट स्मोकिंगची आदत सवय होती. सवय होती. सो बरोबर. त्यांच्यामध्ये आपल्याला तेही आपल्याला खूप जास्त असं दाखवता आलं होतं, की किती बरोबर. प्रमाणामध्ये त्यांना त्रास झालाय आणि कपालभाती हे केल्यावरती किती त्यांच्यामध्ये चांगली सुधारणा दिसून आली. सो बरोबर. नक्कीच तुमचा हा जो काही अभ्यास तुम्ही केला होता तो अतिशय म्हणजे आम्हालाही संधी मिळाली होती, की आपण या सगळ्यासाठी योगाभ्यासासाठी एक रिसर्च करू असं. आणि बरोबर. नक्कीच त्यातनं खूप छान रिझल्ट्स मिळाले होते. तर असे उपक्रम हे अजूनही चालू असतात आणि मला असं येस. वाटतंय, की तुम्ही तिथेही काही काम तुमचंही चालू असेल. जसं तुम्ही आता आय-टी सेक्टरसाठी काम केलं, तोही बरोबर. तुमचा एक रिसर्च बरोबर. प्रोजेक्टच झाला. सो बरोबर. असे आणि ऑफकोर्स आता आपल्याला हे जसं म्हटलं, की जसं वय वाढतं तसं आपल्याला बाकी गोष्टी समजतात. सो आता आपण हे बरोबर. रिसर्च बरोबर. पेपर लिहिणं आणि पब्लिश करणं, हे सुद्धा करेक्ट, काम करेक्ट. आता तुम्ही हाती घेतलंय. त्यासाठी बरोबर. शुभेच्छा आणि अजून थँक यू. तुमचे रिसर्च पेपर्स पब्लिश व्हावे ही पण शुभेच्छा. तर खूप धन्यवाद. छान माहिती दिली तुम्ही ही, की असा रिसर्च हा चालू आहे आणि असं हं. नाही, की फक्त ड्रग किंवा एखादं औषधच नवीन निर्माण करणं किंवा त्याच्यावरतीच रिसर्च होत असतो. पण अशा या बरोबर. गोष्टी योगासनं, सूर्यनमस्कार, कपालभातीचे फायदे खूपच छान आहेत. जर ती योग्य बरोबर. पद्धतीने केली तर, ती बरोबर. मार्गदर्शनाखाली केली तर. आणि त्याचे बरोबर. तुम्ही प्रूव्ह करून दाखवलत, की किती छान फायदा हा रेस्पिरेटरी सिस्टम डिसऑर्डरसाठी होत असतो. बरोबर. बरोबर. येस. स्मिता कुलकर्णी मॅडमचा मेसेज आलेला आहे. त्याही योग तज्ञ आहेत. त्यांनी हो. तुमचं अगदी खूप छान माहिती दिलीत असं म्हणून मेसेज केलाय. थँक यू मॅडम. थँक यू. स्मिता कुलकर्णी मॅडम थँक यू. So ते देखील खूप खूपच छान छान. माहिती हां. सो खूप छान माहिती दिलीत तुम्ही, की योगाभ्यास कसा करावा, काय? आता मी अगदी छोटासा एक अगदी जाता-जाता एक प्रश्न विचारेन. ऑफकोर्स हे हं. सगळं करायचं आहे ते तुमच्या मार्गदर्शनाखाली. म्हणजे कुठेतरी क्लासला जाऊन आता ऑनलाईन क्लासेसही बंद व्हायला लागलेले आहेत आणि आता बरोबर. ऑनलाईन सुरू झालंय. सो असे बरोबर. काही ठराविक जसं ठराविक व्यायाम, की जे शिकले पाहिजेत स्त्रियांनी म्हणा किंवा कुठल्याही वयात तुम्ही म्हणालात, की करू शकतात बरोबर. योगाभ्यास. तर असे बरोबर. काही थोडक्यात व्यायाम प्रकार सांगू शकाल का, की जे सर्वांनी नक्की शिकून घ्यावेत आणि लगेच ते करायला सुरुवात केली पाहिजे? ऑफकोर्स बरोबर. त्यांना काही शारीरिक व्याधी असतील, स्पॉन्डिलायटिस असेल, बरोबर. कंबरदुखी असेल, गुडघेदुखी असेल. नक्कीच बरोबर. व्यायाम प्रकार बदलू शकतात. येस. त्यामुळे सेल्फ मेडिकेशन आणि सेल्फ योगा कोणी करू नये. पण तरी बरोबर. असं काही आहे का, की जे तुम्ही म्हणाल, की रोज तुम्ही घरी हे करायला सुरुवात करा? येस. बरोबर. सगळ्यात पहिले म्हणजे कुठलाही व्यायाम प्रकार करण्याच्या आधी करायचं म्हणजे सूक्ष्म हालचाली म्हणजे वॉर्मअप हे सगळ्यात पहिले केलं पाहिजे. म्हणजे की नेक रोटेशन, हँड रोटेशन हे आधी करणं अपेक्षित आहे. ओके. त्यानंतर सूर्यनमस्कार मग ते प्रत्येकाने आपापल्या काय म्हणतात कपॅसिटी प्रमाणे करणं अपेक्षित आहे.
एकदम पहिल्या दिवशी मी 20 सूर्यनमस्कार केले, 24 सूर्यनमस्कार केले असं नाही. असं नाही. तर अगदी हार्डली तुम्ही 1 सूर्यनमस्कार घाला, 3 सूर्यनमस्कार घाला, हरकत नाही. सावकाश घाला आणि मग नंतर हळू-हळू वाढवत जर तुम्हाला सवय असेल तर रोज 12 मिनिमम सूर्यनमस्कार घालणं अपेक्षित आहे. ओके. तर सूर्यनमस्काराचे प्रकार अंगाची हे झाली. आपण अगदी छान. हां. तुमचं मध्ये पोटा थोडं हँग झालं होतं. त्यामुळे ओके. तुम्ही रिपीट करू शकता. ओके. कुठपर्यंत सूर्यनमस्काराचा ऐकून झालं? सूर्यनमस्कार. हां. ओके. तर सूर्यनमस्कार हे केले पाहिजेत. निदान मिनिमम रोज 12 सूर्यनमस्कार करणं अपेक्षित आहे. त्यानंतर भुजंगासन आहे. पाठीवरती झोपून पवनमुक्तासन म्हणजे ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो किंवा पोटाचा घेर कमी करायचा आहे, त्यांच्यासाठी पाठीवर झोपून पवनमुक्तासन आहे. अर्ध पवनमुक्तासन किंवा पवनमुक्तासन, पूर्ण पवनमुक्तासन. त्यानंतर ब्रिज पोज किंवा आपण कंधरासन म्हणतो ते आहे. बसून बटरफ्लाय पोज जी असते, बद्ध कोनासन म्हणतात, ती आहे. त्यानंतर उष्ट्रासन आहे. उष्ट्रासनामध्ये पण अगदी टाचांपर्यंत हात पोहोचत नसला तरी पण तुम्ही अर्ध उष्ट्रासन करू शकता. पर्वतासन आहे. अगदी सोपं आसन पर्वतासन म्हणजे हात वर करायचे आणि नमस्कार करायचा एवढंच आहे. ते पर्वतासन आहे. तर उभं राहूनची जी आसनं आहेत त्याच्यामध्ये ताडासन आहे. तर ही अगदी सोपी आसनं आहेत ओके. जी सहज तुम्ही घरी करू शकता. पण पुन्हा तुम्ही मगाशी म्हणलात तसं प्रत्येकाने आपापल्या हेल्थ वाईज ठरवायचं. आणि एकदम अचानक सुरू केलं किंवा अचानक बंद केलं असं करणं अपेक्षित नाहीये. तर त्याला नियमितपणा पाहिजे आणि तुम्ही स्थिर सुखम आसनम ही आसनाची व्याख्या आहे. त्याप्रमाणे तुम्ही कुठलंही आसन केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त वेळ स्थिर राहणं अपेक्षित आहे. की तुम्ही एखादं आसन घेतलं आणि लगेच सोडलं असं न करता आसन घेतल्यानंतर मिनिमम एक 10 ते 15 सेकंद त्या आसनामध्ये कोणतीही हालचाल न करता स्थिर राहणं हे अपेक्षित आहे. तर स्थिरतेला महत्त्व देणं हे खूप आवश्यक आहे. त्यामुळे ही अशी काही आसनं आहेत जी करू शकतात आणि क्लासमध्ये तर ही सगळी आसनं करून घेतली जातात. 2 मिनिटं वेळ असेल तर मी सांगू शकते. हो. अगदी. हां. तर क्लासमध्ये रोज सूक्ष्म हालचाली घेतल्या जातातच. त्यानंतर रोज 12 सूर्यनमस्कार घेते मी. 3 वेगवेगळ्या प्रकारचे सूर्यनमस्कार घेते. पाठीवर झोपूनची आसनं, पोटावर झोपूनची आसनं, ओके. बसूनची आणि उभं राहूनची अशी आसनं असतात. त्यानंतर भिंतीच्या आधारे काही आसनं केली जातात. फेस एक्सरसाइज क्लासमध्ये मी घेते. त्यानंतर बेल्टच्या सहाय्याने काही आसनं घेतली जातात. हास्ययोग हा सगळ्यात आवडता हे आहे क्लासमध्ये, की आठवड्याच्या शेवटी मी एकदा हास्ययोग घेते, जो की सगळ्यांना क्लासमध्ये आवडतो आणि अजून एक म्हणजे पार्टनर योगा, की एखादा आपला पार्टनर घ्यायचा आणि पार्टनर बरोबर आसन करायचं. तर तेही आहे. असं हे सगळे जे आहे क्लासमध्ये ते आलं, की त्या सगळ्यांबरोबर ती जी एनर्जी असते, ती खूप छान असते आणि त्याच्यामध्ये खूप छान आसनं होतात. पण अगदीच क्लासमध्ये जाणं शक्य नसेल, तर तुम्ही घरी ही साधी सोपी आसनं केली, तरीही हरकत नाही. पुन्हा एकदा सांगते, पाठीवर झोपून पवनमुक्तासन, द्विपाद उत्तान पादासन म्हणजे दोन्ही पाय फक्त 90 डिग्रीज मध्ये घेऊन स्थिर राहणं. पोटावर झोपून भुजंगासन, शलभासन हे आसन घेऊ शकता. ब्रिज पोज एक सांगितली होती पाठीवर झोपून. त्यानंतर बसून पर्वतासन करू शकता. बटरफ्लाय पोज करू शकता. उभं राहून ताडासन करू शकता किंवा चेअर पोज करू शकता. ही अगदी सोपी आसनं आहेत. ती सहज करायला काहीही हरकत नाही. ओके. खूप छान. सो सगळेजण नक्कीच योग तज्ञांच्या देखरेखीखालीच योगासनांचे वर्ग करतील. पण सुरुवात ही आपण घरी व्यायाम प्रकार सुरू करूनही अगदी करू शकता. सो त्याच्यासाठी तुम्ही ही जी काही आसनांची नावं सांगितली ते खूपच छान आहे. डेली एक्सरसाइज अँड वन्स अ वीक लाफ्टर योगा. ओके. व्हेरी युनिक आयडिया. खूप छान उपक्रम असा तुम्हाला मेसेज आलेला आहे. श्रुती थँक यू. कुलकर्णींनी पाठवलाय. थँक यू श्रुती कुलकर्णी. थँक यू मॅडम. येस. तो खूप छान माहिती दिलीत केतकी तुम्ही आणि नक्कीच मला असं वाटतंय की प्रत्येक जण आपल्या शरीराकडे आणि आपल्या मनाकडे लक्ष द्यायला लागेल. कुठलाही आजार होण्याची आपण वाट बघणार नाही आणि त्याच्या आधीच आपण जागरूक होऊन तो आजार पळवून लावू.
जे मेन एम आहे आपल्या योगशास्त्राचं, आयुर्वेद शास्त्राचं. आणि ज्याप्रमाणे आता जे मॉडर्न सायन्स पण यायला लागलेलं आहे, की तेही प्रिव्हेंटिव्ह वर काम करतं, की प्रिव्हेंट करा तुम्ही कुठलाही आजार. तो तुम्ही तुमचं शरीर आणि मन हे दोन्ही स्वस्थ ठेवण्याच्या दृष्टीने रोज तुमची दिनचर्या आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो तो आहार, विहार आणि योगाचा. तो योगाभ्यास त्यांनी सुरू करावा आणि नक्कीच आपले सेशन्स ऐकल्यानंतर सगळेजण यातनं बळ घेतील, प्रोत्साहन त्यांना मिळेल अशी मी अपेक्षा करते आणि सगळेजण या पद्धतीने आपली लाईफस्टाईल सुरू करतील. तर तुम्ही इथे आलात आणि आज ही सगळी माहिती इतक्या छान पद्धतीने सगळ्यांना दिली. तुमचे अनुभव शेअर केलेत, की प्रत्येक गोष्टीमध्ये योगाभ्यास किती फायदेशीर ठरू शकतो. मग तो बरोबर. एखादा व्याधी असो किंवा स्वस्थ माणूस असो. सो बरोबर. सगळ्या याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. आणि आजचं सेशन आपण थांबवण्यापूर्वी उद्याच्या सेशनची मी थोडक्यात माहिती देते. उद्या आपलं शेवटचं सेशन होणार आहे. जे आपण दसऱ्याच्या दिवशी ठेवलं नाही कारण त्या दिवशी सण असल्यामुळे खूप जास्त पण सगळे YouTube वरती व्हिडिओज मी अपलोड केलेत. ते तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. आणि उद्याचं सेशन जे होणार आहे ते डॉक्टर वैदही लिमये यांच्याबरोबर होणार आहे. त्या रिसर्चमध्ये आहेत. तो संशोधनामध्ये त्या काम करतात. बायोकेमिस्ट्री त्यांचा विषय आहे. आणि त्या जर्मनीमध्ये आणि पुण्यामध्ये भारतामध्ये ॲज अ प्रोफेसर म्हणूनही त्यांचं काम आहे. सो खूप मोठ्या बुद्धिमान म्हणूया आपण, की कुठल्या सायन्स क्षेत्रामध्ये पण काय माहिती आहे. जसं आता आपण सगळं आरोग्याविषयी बोललो. पण आपल्या बुद्धीलाही खुराक पाहिजे. सो बुद्धीसाठी जे टॉनिक हवंय ते आपल्याला उद्या मिळेल, की ज्याच्यामध्ये ते आपल्याला माहिती देतील, की त्यांचं करिअर त्यांनी परदेशात आणि भारतात कशाप्रकारे खुलवलंय. त्याचबरोबर त्या लेखिका सुद्धा आहेत. त्यामुळे त्यांच्या लेखन कौशल्याबद्दल, त्यांच्या पुस्तकांबद्दलही ते आपल्याला माहिती देतील, आपल्याशी गप्पा मारतील. सो सगळ्यांनी उद्याचं सेशन हे नक्की अटेंड करावं आणि उद्या शेवटचा दिवस आहे सेशनचा. त्यामुळे या व्याख्यानमालेला उपस्थित राहून याला असंच यशस्वी बनवावं अशी मी तुम्हाला विनंती करते. केतकी आणि सगळेजण आज जॉइन झाले त्यांचे मी पुन्हा एकदा आभार मानते. आणि अगदी छान म्हणजे आता आजचा उपक्रम इतका छान झालाय, की मला प्रार्थना करावीशी वाटतेय, की जी आपण अगदी योगाभ्यास किंवा योगा क्लासमध्येही सगळ्यात शेवटी करत असतो. बरोबर. तेजस्विनी एकच मी मुद्दा मांडू त्याच्या आधी हो, अगदी, छोटासा. अगदी, अगदी. येस, येस. कांचन मॅडमनी इन्व्हेस्टमेंट खूप छान छान सांगितली. हो, हो. तर तसंच मीही इन्व्हेस्टमेंट सांगते, अगदी. की ही इन्व्हेस्टमेंट आहे आपण आपल्या आरोग्यातली, की 1 तास व्यायामाच्या याने आपण आपली वेळ आणि आपलं हे इन्व्हेस्ट करणं खूप आवश्यक आहे, जे की पुढच्या दृष्टीने, भविष्याच्या दृष्टीने खूप आपल्याला फायदेशीर ठरेल ही इन्व्हेस्टमेंट. 1 तासाची व्यायामाची इन्व्हेस्टमेंट अगदी ही बरोबर. नक्कीच उपयोगी पडेल. त्यामुळे तुम्हाला पण थँक्यू की तुम्ही खूप छान हा उपक्रम सगळ्यांसाठी, सगळ्यांना माहिती सगळ्यांना पोहोचवण्यासाठी तुम्ही हा उपक्रम हे केलेला आहे. त्याबद्दल धन्यवाद आणि पुन्हा एकदा सगळ्या श्रोत्यांचे धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. अगदी. सो सगळ्यांनी म्हणलं तसं आरोग्यासाठी आणि म्हणजे सरस्वती, लक्ष्मी सगळ्यासाठी इन्व्हेस्टमेंट आणि आरोग्य याच्यासाठी सुरू करायची आहे. तो नक्की सगळेजण सुरू करतील आणि नवरात्रीनिमित्त हाच संदेश आणि इच्छा आहे, की सगळ्यांना आरोग्य लाभो आणि कोणीही कुठल्याही प्रकारे कुठल्याही व्याधीग्रस्त अवस्थेपर्यंत पोहोचू नये. तो आपण अगदी श्लोकच म्हणूया आपला छान. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. तो आजचा आपला भाग इथे संपला असं मी सांगते आणि उद्या संध्याकाळी 5 वाजता आपण पुन्हा भेटूया. डॉक्टर वैदही लिमये यांच्याबरोबर आपलं उद्याचं सेशन होणार आहे. धन्यवाद. धन्यवाद.